इतका मोठा एक्सप्लोजन झालं, स्फोट झाला. ती 7-8 पॅसेंजर, ते क्लीनर, ड्रायव्हर सगळे तर गेलेच. त्या रेल्वेच्या पुलाचे तुकडे लोखंडी कित्येक किलोमीटर लांब जाऊन उडाले होते. कशामुळे? चिन्ह माहित नाही. तो ड्रायव्हर त्याला येऊन म्हणला, गफूर भाई ये हेडलाइट ऐसा सेट करने का कि सामने वाले की आंख में गिरना मागताय. ॲटिट्यूड इथं जो केमिकल लोचा झालाय ना, त्यामुळे अपघाताचे कारण आहे. मी अनेक ठिकाणी विचारलं, एकदा तर विचारलं एका शाळा कॉलेजेसमध्ये, तर ते म्हणाले कुटुंब नियोजनाचा त्रिकोण आहे. की हा वाहन चालक जो आहे ना, हा जगातली किंवा ह्या पृथ्वी तलावरची सर्वात दुर्दैवी व्यक्ती आहे. त्याच्या पहिल्या चुकीला पण क्षमा नसते. तुम्हाला गंमत सांगतो, सुरुवातीला ह्या अँबॅसेडर फियाट नंतर पहिली जी मारुती आली, ती जेव्हा लोकांनी घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी लोक असे गमतीने म्हणायचे की जिसने ली मारुती उसकी मार होती है. Hello everyone. Today we are going to have a conversation with someone who has more than 30 plus years of experience when it comes to road safety. He's been a pioneer in this field, and I'm really honored to have him today on the Handlebar Conversation. Most of these accidents that we look at don't happen because people don't follow the rules, or it's not because people don't know the rules. It's because people have a few habits, the mindset, and a few decisions that actually make it risky for them. Through this conversation, we are trying to let people know about how they can improve and be better citizens when it comes to road accidents, so to minimize it. So from the Handlebar Conversations, we are trying to bring in people who could share more knowledge, learning, and their experiences, which would help us build a better society. We have people who would be coming in who are as travelers, bikers, doctors. So similarly, we do have a guest who is an ex-RTO, who has been in this field and has been educating people for the past 30 plus years. We have Mr. Yogesh Bagh, who's here with us for the conversation. Sir, namaskar. नमस्कार. आज तुम्ही ते आमच्या बरोबर वेळ दिला हा संवाद साधायला, धन्यवाद. सर, आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना थोडंसं तुमच्याबद्दल एक परिचय तुम्ही द्या. मी गेले 34 वर्ष RTO विभागामध्ये काम केलेलं आहे आणि असिस्टंट RTO म्हणून सातारा येथून 2019 मध्ये निवृत्त झालो. मी असिस्टंट ट्रान्सपोर्ट कमिशनर म्हणून देखील काम केलेलं आहे आणि ह्या 34 वर्षामध्ये केवळ विभागामध्ये काम करणं हे ध्येय न ठेवता, आपण काम करत असताना लोकांना काय शिकवता येईल किंवा आपलं ज्ञान लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल आणि अपघात कसे टाळता येईल याच्यावर मी कायमच भर दिलेला आहे. आणि त्यासाठी मी ह्या 34 वर्षामध्ये शाळा कॉलेजेस असतील किंवा इंडस्ट्रीज असतील किंवा PCPMTचे किंवा बस सर्व्हिसेसचे ड्रायव्हर्स असतील अथवा आमचेच अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील, अशा सगळ्यांना 500च्या वर कार्यशाळा किंवा लेक्चर्स आतापर्यंत आयोजित केलेली आहेत. आणि माझ्या अनुभवाच्या आधारे तसेच परदेशातील जवळजवळ एक 17-18 पुस्तकांचा अभ्यास करून मी अपघात आणि आपण हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ह्या पुस्तकाला प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची प्रस्तावना आहे आणि त्यांच्याच हस्ते याचं प्रकाशन पण झालं होतं 2001 साली. आता याची 8वी आवृत्ती आहे. त्यानंतर गाडी कशी शिकवावी चालवायला या विषयावर मी कार ड्रायव्हिंग शिका आणि शिकवा पुस्तक लिहिलेलं आहे. मुख्यत्वे करून ड्रायव्हिंग स्कूल्स जे असतील, जे असं ट्रेनिंग इम्पार्ट करतात, लोकांना देतात, त्यांच्यासाठी, आणि जे आई वडील किंवा भाऊ बहीण मित्र आपल्या मुलांना गाडी शिकवतात त्यांना पण हे पुस्तक वाचून गाडी कशी शिकवावी या विषयावर हे डेडिकेटेड बुक आहे. याला अच्युत गोडबोले सरांची प्रस्तावना आहे आणि त्या प्रस्तावनेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी जवळजवळ 138 देश फिरलेलो आहे आणि माझ्या पासपोर्टची जाडी या पुस्तकाच्या जाडीपेक्षा मोठी आहे, पण तरी इतक्या देशांमध्ये वाहन चालवल्यानंतरही मला अनेक गोष्टी समजल्या नव्हत्या
त्या ह्या पुस्तक वाचून समजल्या, वा. असं त्यांनीच म्हटलेलं आहे. याच्या प्रस्तावनेत प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी म्हटलंय की वाहनांची धडक हा माणसांचा बेधडकपणा असतो. इतकं सुंदर वाक्य त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे प्रस्तावना देताना, तर ते खरोखरच फार आहे. आणि मग नंतर अनेक जी मुलं असतात किंवा नवीन पिढी आहे, जेन झी आहे, ती मराठी फारसं वाचत नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी या 2 पुस्तकांचा सार असं द कीज टू डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग हे पुस्तक 2022 साली लिहिलं, आणि याची ही दुसरीच आवृत्ती आहे. याला डॉक्टर PS पसरीच्या, पोलीस महानिदेशक निवृत्त, त्यांची प्रस्तावना आहे, आणि स्वतः माननीय नितीन गडकरी, आपले मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेचे केंद्रीय मंत्री, त्यांचं स्वतःचा संदेश आहे. खूप छान. इनफॅक्ट सरांचे मला एक अनुभव आहे की जिथे आम्ही अनेक कार्यक्रम केले जेव्हा सर पुण्यात कार्यरत होते, तर त्याबद्दल आपण चर्चा करूयात. पण सर, आजची जी पिढी आहे आणि आत्ताचा जो रस्ता अपघात आपण पाहतोय, तर अनेक लोकांना माहिती आहे की दरवर्षी 1,77,000 लोक हे रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात भारतात. सर, तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यात लोकांना रूल्स माहीत नाही, ह्यामुळे अपघात होतात का? इट इज अ माइंडसेट दॅट इज अ प्रॉब्लेम. मी नेहमी असं सांगतो की अपघात हा शब्द किती छान, सिंपल, साधा आहे ना. त्याला वेलांटी नाही, उकार नाही, जोडशब्द नाही, अनुस्वार नाही, अपघात, पण एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकतो. एवढा साधा सरळ शब्द एका क्षणात होत्याचं नव्हतं होत. एखाद्या लहान मुलाचे आई वडील दोघेही अपघातात जातात, आणि ते लहान मूल बिचारं मागे राहतं, त्याने कोणाकडे पाहून जगायचं. एखाद्या अपघातात काय होतं की नुकतंच लग्न झालेली तरुण मुलगी आहे, अजून हातावरची मेहंदी पण वाळलेली नाही, आणि तिचा नवरा अपघातात जातो. तिने इतकं सुंदर चित्र रेखाटलेलं असतं तिच्या संसाराचं, आणि क्षणात ते उद्ध्वस्त होतं. एखाद्या अपघातात काय होतं की ज्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, वाढवलंय, मोठं इंजिनियर केलंय, डॉक्टर केलंय, CA केलंय, आणि असा हातातोंडाशी आलेला मुलगा अचानक अपघातात जातो, आणि त्या मुलाला खांदा द्यायची वेळ वडिलांवर येते. जगातलं सर्वात मोठं दुःख काय असेल तर वयात आलेल्या मुलाला खांदा द्यायची वेळ वडिलांवर येणं. हो. आणि हे सगळं कशामुळे घडतं? नियम माहीत नसतात म्हणून. नियम प्रत्येकाला माहिती आहेत की 3 माणसांपासून गाडी चालवायची नाही, हेल्मेट घातलं पाहिजे, सीट बेल्ट लावला पाहिजे, दारू पिऊन गाडी चालवायची नाही, अतिवेगाने गाडी चालवायची नाही. कोणते नियम माहीत नसतात लोकांना? सगळे नियम माहीत असतात, पण आपण ते पाळत नाही, किंवा बेफिकीरपणा असतो. माझ्याच पुस्तकाचं मी मगाशी उदाहरण दिलं की वाहनांची धडक हा माणसांचा बेधडकपणा असतो. खरे. गंमत पहा, एक 30-40 वर्षापूर्वीच्या गाड्या बघा, अँबॅसेडर, फियाट, मॅटाडोर. त्या मॅटाडोरला तर इथं ब्रेक दाबला तर पुढे जाऊन गाडी थांबायची, त्याला केडन्स ब्रेकिंग करावं लागायचं. केडन्स ब्रेकिंग म्हणजे काय की वारंवार ते ब्रेक पॅडल पंप करायचं, जसं रिक्षावाले करतात काही वेळेला. त्यावेळी कुठं तो ब्रेक लागायचा. हो सर, आजच्या काळात तर इनफॅक्ट लोकांकडे ABS असून लोकांना हे लुक ॲट द कार्स की ज्या लुक ॲट द कार्स ऑफ यस्टर इयर्स आणि आजच्या गाड्या बघा तुम्ही कशा आहेत. म्हणजे ऑल आर लोडेड विथ ऍक्टिव्ह सेफ्टी अँड पॅसिव्ह सेफ्टी. माझ्या लहानपणीचे रस्ते बघा, आम्ही जेव्हा भातसानगरला वडील होते इंजिनियर म्हणून इरिगेशनला, आणि तिथून आम्ही आजोबांकडे नाशिकला यायचो. इतका अरुंद रस्ता होता. शहापूर ते नाशिक येताना आम्ही पाहायचो की एक एसटी समोरून आली तर दुसरी एसटी खाली उतरवावी लागायची. त्यावेळी कुठे गाडी पास व्हायची, पण तेव्हा अपघात नव्हते. म्हणजे लुक ॲट द यस्टर इयर्स, म्हणजे वी हॅव बेटर रोड्स दॅन यस्टर इयर्स, वी हॅव बेटर कार्स दॅन यस्टर इयर्स, बट स्टील ऍक्सिडेंट्स आर इन्क्रीजिंग. येस. Why? Because we eat up those advances by engaging us in more riskier driving. Man is becoming risk lover. आज आपल्याला बंजी जम्पिंग आवडतं, गो कार्टिंग आवडतं, स्काय डायव्हिंग आवडतं, आणि माणसाला हेच रस्त्यावर हातात व्हील आल्यानंतर करायचं असतं. त्याला म्हणजे लहानपणापासून बघा आपण एक हे करत असतो की तुम्ही अभ्यासात शाळेमध्ये असतात तेव्हा, किंवा एक पळण्याच्या शर्यतीत तुम्ही भाग घेतात, त्यावेळी तुम्हाला काय असतं की दुसऱ्याला मला मागे टाकायचंय.
रस्त्यावर हेच चित्र दिसतं. प्रत्येकाला आपल्या पुढे असलेल्या गाडीला ओव्हरटेक करून त्याला मागे टाकायचं असतं. आणि ही जी स्पर्धा आहे वेगाची, ह्याच्यामध्ये होतं. तुम्हाला गंमत सांगतो, सुरुवातीला ह्या अँबॅसेडर फियाट नंतर पहिली जी मारुती आली, ती जेव्हा लोकांनी घ्यायला सुरुवात केली त्यावेळी लोक असे गमतीने म्हणायचे की जिसने ली मारुती उसकी मार होती है. म्हणजे लोकांना त्यावेळेला इतकं एक्सलेटर द्यायचा आणि इतक्या वेगाने गाडी चालवण्याचा अनुभवच नव्हता. आणि त्यामुळे त्याचे धडाधड ऍक्सिडेंट व्हायला लागले. पूर्वी आपल्या गाड्या तेवढ्या पळत नव्हत्या. त्यामुळे हे अपघाताचे कारण असं आहे. आणि मी अनेक वेळा सांगतो की हा वाहन चालक जो आहे ना, हा जगातली किंवा ह्या पृथ्वी तलावरची सर्वात दुर्दैवी व्यक्ती आहे. त्याच्या पहिल्या चुकीला पण क्षमा नसते. म्हणजे गंमत बघा, महाभारतामध्ये कृष्णाने शिशुपालाला सांगितलं होतं की तुझे 100 अपराध भरल्यानंतर मी तुला मारीन. पण ड्रायव्हरची एक चूक तर माफ व्हायला पाहिजे. पण त्या चित्रगुप्ताच्या दरबारात तो हिशोब नसतो की बाग साहेबांनी 25 वर्ष गाडी छान चालवलेली आहे, आज पहिल्यांदा त्यांच्याकडनं ओव्हरटेक करताना एक चूक झाली आहे, चला त्यांची पहिली चूक माफ करूया. नो, युअर फर्स्ट मिस्टेक इज युअर लास्ट मिस्टेक. त्यामुळे पहिल्या चुकीला सुद्धा वाहन चालवताना क्षमा नाही. हा एक टेक अवे आहे आता पहिल्या लेसनचा, की प्रत्येकाने. व्हेरी गुड सर. इनफॅक्ट तुमच्याशी बोलताना मला एक गोष्ट लक्षात आली की हे जे अपघातांचा जो प्रमाण आहे, तर प्रमाण जसं पूर्वीच्या काळात गाड्या होत्या तरी अपघात कमी होते, पण आजकाल आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर जितकं बेटर होत चाललंय तितकं आपल्याकडे अपघातही तसंच वाढत चाललंय. फार 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 छान प्रश्न विचारला. मी असं माझ्या लेक्चरमध्ये नेहमी विचारतो सगळ्यांना की अरुंद रस्त्यांवर अपघात जास्त होतात की रुंद रस्त्यांवर? साहजिकच मुलांकडनं उत्तर येतं, सर रुंद रस्त्यांवर अपघात जास्त होतात. खड्डे पडलेल्या रस्त्यांवर जास्त होतात, खराब रस्त्यांवर का चकचकीत आणि एकदम सपाट रस्त्यांवर? तर ते म्हणतात नाही, जितका रस्ता चकचकीत आणि सपाट तेवढे अपघात जास्त होतात. सरळ रस्त्यांवर जास्त होतात का वेड्या वाकड्या वळणांच्या रस्त्यावर जास्त होतात? तर ते म्हणतात नाही, सरळ रस्त्यांवर जास्त होतात. मग मी त्यांना म्हणतो की याचा अर्थ रस्ता जितका मोठा, जितका सुंदर, जितका रुंद, जितक्या जास्त लेनचा, जितका सरळ, तेवढे अपघात जास्त. म्हणजे भारतीय वाहन चालकाला चांगल्या रस्त्यांची अलर्जी आहे. अपघात टाळायचे असतील तर रस्ते कसे पाहिजेत? वेड्यावाकडे पाहिजे, खड्ड्यांचे पाहिजे, अरुंद पाहिजे, मग अपघात आपले कमी होतील. येस, हे मी उपहासाने सांगत असतो. पण मग काय होतं, का अपघात जास्त होतात चांगल्या रस्त्यांवर? यासाठी मी एक छोटीशी गोष्ट सांगत असतो मुलांना नेहमी किंवा ड्रायव्हर्स लोकांना. एका हायवेच्या कडेला एका झाडाखाली एक महाराज ध्यानस्थ बसलेले असतात. महाराज खरोखर खूप ज्ञानी असतात, तपस्वी असतात. आणि एक मुलगा उघड्या जीप मधनं आपल्या 4-5 मैत्रिणींबरोबर त्या हायवेने चाललेला असतो. त्याला त्या महाराजांची चेष्टा करायची लहर येते. तो म्हणतो चलो आज महाराज की कुछ खिल्ली उडाते. तो त्या महाराजांकडे जातो आणि त्यांना म्हणतो आप तो बड़े ज्ञानी हो, आपको 64 विद्या 64 कला पूरी अवगत है, आज आप इस नन्हे बालक को कुछ सिखाइए. बघा, महाराज अंतर्मनाने ओळखतात की हा मुलगा शिकण्यासाठी आलेला नाहीये, त्याला शिकण्याची लालसा नाहीये, तो माझी चेष्टा करायला आलेला आहे हे त्यांना समजतं. पण ते जाणवू देत नाही. ते म्हणतात की बेटा आप क्या सीखना चाहोगे? तर महाराज ज्या उंच झाडाखाली बसलेले असतात त्या झाडाकडे तो पाहतो आणि म्हणतो आपको तो सभी विद्या अवगत है, ये पेड़ के ऊपर कैसे चढ़ने का ये मुझे आप सिखाइए. महाराज म्हणतात ठीक आहे बेटा, सुरू हो जाओ. तो झाडावर चढायला सुरुवात करतो. अतिशय अवघड जागेतनं, फांद्यातनं, काट्याकुट्यांमधनं हात देत 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 तो पार उंच झाडाच्या शेंड्यापर्यंत पोचतो. बघा गंमत, महाराज एक नाही दोन नाही ढिम स्थितप्रज्ञ उभे असतात. त्याला काहीच सांगत नाही, कुठली फांदी पकड, कुठल्या फांदीवर पाय दे, काहीच सांगत नाही. तो वर पोचतो आणि विचारतो अब मैं क्या करू? तो बोले बेटा अब नीचे आ जाओ. तरी पुन्हा महाराज काही सांगत नाही, शांत तो येतो येतो येतो. आणि जेव्हा असं जमिनीपासून एक 30-40 फूट अंतरावर असतो तेव्हा फक्त महाराज म्हणतात बेटा अब जरा समल के. बघा, आणि साहजिकच वाक्य कानावर पडल्यामुळे तो काळजी घेऊन खाली उतरतो. खाली उतरल्यावर म्हणतो है क्या बकवास है, बोले ये कोई महाराज है? जब मैं इतना मुसीबतों से घिरा हुआ रहा था, जब इतनी ऊंचाई पर था तो कुछ भी बताया नहीं, क्या सावधानी बरतने की, कैसा ऊपर जाने का. और जब मैं बोले यहां तक आ गया तो बोलते हैं बेटा अब जरा संभल के. भोंदू है बोले एक नंबर के.
त्यावेळी महाराजांनी सांगितलेलं वाक्य सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. मग तुम्हाला कळेल की चांगल्या रस्त्यांवर किंवा हायवेवर, समृद्धी महामार्गावर अपघात जास्त का होतात. त्यावेळेला महाराज त्याला म्हणतात की बेटा, आदमी जब चारों तरफ से मुसीबतों से घिरा हुआ रहता है तो खुद को अपने आप संभाल लेता है. किसी को कुछ कहने सुनने की जरूरत नहीं है. लेकिन जहां उसे ऐसा महसूस होता है कि अब कोई खतरा नहीं, वही खतरे की शुरुआत होती है. वाह. तुम्ही त्या मार्केट यार्डात जातो, तो ड्रायव्हर तिथे कांदा बिंदा भरतो, ट्रक लोड करतो, इकडनं रिक्षावाला येतो, इकडनं पादचारी येतो, आईचं बोट धरून कोणतरी चाललेलं आहे, पटकन कोणतरी मध्ये एखादा म्हैस येते, गाय येते, आणि असं करत असताना तो खूप फोकस ठेवून कॉन्सन्ट्रेशनने पहिल्या गिअरमध्ये वगैरे तो ट्रक काढून कात्रजच्या घाटापर्यंत येतो. एकदा कात्रजचा घाट ओलांडला आणि हायवेला लागला की त्याला वाटतं अब कोई खतरा नाही, वही खतरे की सुरुवात होती है. म्हणजे काय होतंय, मेन हायवेला आल्यावर कॅज्युअल ऍटिट्यूड नडतो आपला. करेक्ट. आपण बिंदास होऊन जातो की अरे मी तर आलो आता, इतका अडी अडचणीतनं मार्ग पाठ करून, त्याच ठिकाणी नेमका अपघात होतो. पुढचा कोणीतरी एखादा दुधाचा टँकरवाला 4 पॅसेंजर घेण्यासाठी अचानक रस्त्याच्या मध्येच ब्रेक मारतो आणि तुम्ही याची कल्पना केलेली नसते, तुमची गाडी जाऊन त्याला धडकते. किंवा कोणीतरी गॅप इन मीडियन, हे तर इतकं वाईट आहे. मी अनेक ठिकाणी पाहतोय हायवेला, ते आपल्या पेट्रोल पंपासमोर, आपल्या हॉटेलमध्ये लोक गिऱ्हाईक यावे म्हणून मध्येच रस्ता कट करून ठेवलेला असतो. काही वेळेला प्रशासनही त्याच्याकडे दुर्लक्ष करतं, अनेक वेळा ते बुजवतात ते ताबडतोब. पण त्यावेळेला अचानक मध्ये येणाऱ्या गाड्यांची संख्या खूप मोठी असते अशा गॅप इन मीडियनच्या ठिकाणी, याची कल्पनाच केलेली नसते. म्हणून रस्ता जितका मोठा, जितका रुंद, जितका चांगला, तेवढा माणूस बेफिकीर होतो. त्याला काय हायवे हिप्नॉसिस म्हणा, तुम्ही मायक्रो स्लिप म्हणा. कारण की आपल्या लोकांना अडचणीतून मार्ग काढत गाडी चालवायची सवय आहे. एकदा का अडचणी संपल्या आणि छान रस्ता लागला की त्यांच्याकडनं अपघात होतात. कारण की तिथं काही आव्हानं नसतात, करायचं काहीच नसतं, चौथा गिअर टाकलेला आहे, गाडी आवारात चाललेली आहे. आणि अशा एक सुरीपणाच्या ड्रायव्हिंगमुळे कदाचित ते हायवे हिप्नॉसिस वगैरे भानगडी होऊन मोठ्या प्रमाणात अपघात होतात. सर, तुम्ही खूप छान सांगितलं. इनफॅक्ट सर, म्हणजे आपल्या जितके व्ह्युअर्स आहेत त्यांना हेही मी सांगू इच्छितो की सर 39 कंट्रीज ट्रॅव्हल करून आलेत. सरांचं ट्रॅव्हलही एक खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, तर त्याबद्दलही आपण बोलणार आहोत आज. तर सर, तुम्ही आता आपल्या इथे तुम्ही सांगितलं की डिस्ट्रॅक्टेड असतो आपण कायम रस्त्यावर जेव्हा जातो. डिस्ट्रॅक्टेड म्हणजे फक्त मोबाईल फोन नाही, कारण आजचा जो नवीन जनरेशन आहे तो मोबाईल फोनमध्ये खूप जास्त मग्न असतो गाडी चालवतानाही. पण सर, बाहेर देशी आता तुम्ही एवढं ट्रॅव्हल केलं आहे, तर बाहेर देशात तुम्ही जे काही एक्सपिरियन्स केले, कन्सिडरिंग रोड्स किंवा ज्या पद्धतीत ते लोक गाड्या चालवतात, तर तिथल्या आणि आपल्याकडे काय असा बदल? मी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, कारण तिथे माझा मुलगा आणि सुनबाई असते, त्यामुळे ऑस्ट्रेलियात मी भरपूर गाडी चालवलेली आहे. तिथे आपल्यासारखंच ड्रायव्हिंग आहे. अमेरिका, तिथे माझी मुलगी असते डॅलसला, तर तिथे लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. तिथं सुद्धा मी बऱ्याच गाडी चालवली आहे. म्हणजे आम्ही न्यूयॉर्कपासनं याला पण गेलो होतो, बफेलोला. आम्ही शिकागोपासनं इंडियाना पोलिसला गेलो होतो, पर्ड्यूला, तिचं कॉन्व्होकेशनसाठी. त्यामुळे भरपूर गाडी तिथे पण चालवली आहे. आणि आत्ताच आम्ही स्कॉटलंडला गेलो होतो, तेव्हा 15 दिवस आम्ही बाय रोड गेलो. त्यावेळी एक मर्सिडीज आम्ही रेंट आउट केली होती 3 फॅमिलींनी, आणि ती पण आम्ही तिथं चालवली. तर मला असं जाणवतं की आपल्यापेक्षा परदेशात गाडी चालवणं एकदम सोपं आहे. कारण की तिथं तुम्हाला गॅरंटी आहे, कोणीही मध्ये अचानक तडमडणार नाही, कोणी सिग्नल जम्प करणार नाही. आपल्याकडे काय माहितीये का, मला ग्रीन सिग्नल पडलेला असला तरी ही गॅरंटी नाही आहे की कोणतरी रेड सिग्नल जम्प करून मला अडवा येणार नाही. म्हणजे मी तर नेहमी सांगतो की ग्रीन जरी सिग्नल असला तरी गो इफ इट इज सेफ. म्हणजे आपलीच आपल्यापुरती काळजी घेतली पाहिजे. तर तसा हा प्रकार तिकडं नाहीये. तिकडे तुम्ही राऊंड अबाउटला जा, चौकात जा, तुम्हाला गॅरंटी आहे की ज्याला गिव्ह वे, म्हणजे ज्याला प्राधान्याने जाऊ द्यायला पाहिजे आहे, त्या संकल्पना त्या लोकांच्या मनात इतक्या रुजल्या आहेत की कोणी तडबडणार नाही मध्ये, याची गॅरंटी आहे. उलट US मध्ये तर मला प्रश्न पडायचा की यू हॅव टू बी विथ द स्पीड ऑफ द व्हेकल्स. तिथं सगळ्या गाड्या एवढ्या 80 माइल्स, तिथं तर माइल्स मध्ये आहे, अशा वेगाने जात असतात. तर तिथं तुम्हाला स्लो चालवून चालत नाही. यू हॅव टू कोप अप विथ दॅट स्पीड, आणि तसंच तुम्हाला जावं लागतं. पण तिथं 100% गॅरंटी असते की कोणीतरी घटकन काहीतरी लेन चेंज करणार नाही, कोणी आडवा येणार नाही तुम्हाला, याची 100% गॅरंटी असते. त्यामुळे तिकडे वाहन चालवणं खूप सोपं आहे. त्यांचे एटिकेट्स, मॅनर्स, अगदी अरुंद गल्लीतनं मुख्य रस्त्यावर येताना प्रत्येक जण थांबणार म्हणजे थांबणारच.
इतकं त्यांच्या रक्तामध्ये ते भिनलेलं आहे. आणि इथं आपल्याकडे मी फर्स्ट हा ऍटिट्यूड झालाय. आपण नुसतं म्हणतो जनाब पहिले आप, पण ते आपण पाळत नाही. इनफॅक्ट मी इंग्लंडच्या हायवे कोड मध्ये पाहिलं की लाईट चमकवणं याचा अर्थ मी थांबणार आहे, तू जा. आणि नेमका आपल्याकडे तो उलटा आला. अरुंद पुलावर आपण असलो की आपण हेडलाईट दाखवतो, डिप्पर दाखवतो, अरे मी आधी जाणार आहे. खरा त्याचा अर्थ उलटा आहे आणि आपण तो उलटा घेतलेला आहे. त्यामुळे फॉरेन कंट्रीज मध्ये गाडी चालवणं खूप सोपं आहे. सर तुम्ही इनफॅक्ट एक खूप छान मुद्दा छेडला आता की सर ते एखादा राऊंड अबाउट आहे किंवा एखादा इंटरसेक्शन आहे. सर अनेक वेळा असं होतं की तिथे आपल्याला जे गाडी ते राऊंड अबाउटला आलेली असते, सर त्यात कुठल्या गाडीला प्राधान्य दिलं पाहिजे? कारण मला वाटतं की अनेक जे लोक आता युनिव्हर्सल नियम आहे की नेहमी उजवीकडे वाहनं पहिली जातील, किंवा ज्या गाड्या असतात त्याच्याही आधी ज्या गाड्या ऑलरेडी राऊंड अबाउट मध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना मार्ग पहिला, नंतर तुमच्या उजवीकडे असलेल्या. आणि राऊंड अबाउट मध्ये काय आहे माहितीये का, तुमच्या बाहेर पडायचा जो मार्ग आहे त्यानुसार तुम्ही जर योग्य लेन मध्ये गाडी ठेवली असेल, आता डावीकडे मला जायचंय राऊंड अबाउट मधनं तर डावीकडे ठेवली आहे, सरळ जायचंय तर दुसऱ्या लेन मध्ये ठेवली आहे, मला उजवीकडे वळायचंय तर तिसऱ्या लेन मध्ये ठेवली आहे, मला युटर्न घ्यायचंय तर अगदी राईट मोस्ट लेन मध्ये ठेवून मी युटर्न घेतोय. हे जर एथिक्स पाळले ना तर तिथं काहीही गडबड होत नाही राऊंड अबाउटला. ओके सर, खूप छान सर. आणि याबरोबर सर आता जे अपघातांचं प्रमाण, आपण अपघातांबद्दल बोलतोय म्हणून सर, अपघातांचा जो प्रमाण आहे तो प्रमाणामध्ये सर सगळ्यात जास्त दुर्लक्ष केलेलं गोष्ट कुठली आहे की ज्याच्यामुळे अपघात जास्त होत आहेत? फार चांगला प्रश्न विचारला. आपण जेव्हा रस्ता अपघातांचा विचार करतो त्यावेळी मी एक गंमत सांगतो की सप्टेंबर 11 माहितीये सगळ्यांना काय झालं होतं? वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कायदाने हल्ला केला. किती माणसं मेले 11 सप्टेंबरला? 3000. पण आपल्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की 11 सप्टेंबरला त्याच दिवशी संपूर्ण जगात रस्त्यावर 3260 माणसं मेली. म्हणजे जेवढी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यात गेली त्याच्यापेक्षा 260 माणसं रस्त्यावर त्याच दिवशी दगावली होती अपघातामध्ये. 12 सप्टेंबरला परत 3260, 13 सप्टेंबरला अजून 3260. 2001 साली रोज अपघातात दगावणाऱ्या व्यक्तींचं जगभरात प्रमाण होतं 3260 ऍव्हरेज. मग माझा प्रश्न असा असतो की त्या 3000 व्यक्ती जे त्या अपघातात म्हणजे अल कायदाच्या इन्सिडेंट्समध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये अतिरेकी हल्ल्यामध्ये दगावल्या, त्याचा वचपा काढण्यासाठी अमेरिकेने $200 बिलियन वगैरे असं त्या युद्धावर खर्च केला म्हणतात. आपल्या भारताचं तर जवळजवळ 7-8-10 वर्षाचा अर्थसंकल्पाचा एवढी तरतूद त्याच्यामध्ये खर्च केली. सगळ्या राष्ट्राच्या राष्ट्रपतींनी, पंतप्रधानांनी त्याची दखल घेतली. सगळ्या टीव्ही मीडियांनी, वृत्तपत्रांनी, चॅनल्सनी त्याच्यावर किती 5-6 महिने त्याच्यावर चाललं होतं. पण त्याच्यापेक्षा 260 माणसं रस्त्यावर रोज जास्त मरतायत. त्याच्याबद्दल कोणाला काय वाटतं? किती उदासीन झालंय. म्हणजे हे रोज आहे ना, रोज मरे त्याला कोण रडे, अशी एक मराठीमध्ये म्हण आहे की हे मरण आता आपल्या इतकं अंगवळणी पडून जातो. रस्त्यावर पाहताना बघा कल्याण आपण चाललोय आणि एखादा अपघात दिसला तर लोक काय म्हणतात, मेला वाटतं, आणि पुन्हा एक्सिलेटर देत. तसंच किती किती आपली कातडी गेंड्याची झाडलेली आहे. हे किती आपल्याला सवयीचं झालेलं आहे. हा फरक आहे की इतर ज्या घटनांमध्ये माणसं मरतात किंवा आणि रस्त्यावर मरतात त्यांच्याकडे कोणी त्यांना वालीच नाही राहिलेला. आपण 2010 मध्ये ब्राझील अग्रीमेंट केलं की आम्ही अपघात निम्मे कमी करू. आता गडकरी साहेब स्वतः गेले होते. काही नाही, परत 10 ते 12% वाढ झाली फेटॅलिटीमध्ये. 2020ला परत स्टॉकहोम परिषद झाली. परत म्हटलं की नाही आम्ही आता 2030 पर्यंत अपघात निम्म्यावर आणू. आजही ठीक आहे, एक चांगला थोडंसं किनार अशी आहे की आता निदान वाढत नाहीये फेटॅलिटीचा रेट आहे तेवढा आहे, पण तो कमी व्हायचं अजून नाव घेत नाही फारसा. थोडाफार प्रमाणात त्याला आपल्याला यश आलंय, नाही असं नाही, पण जेवढं यायला पाहिजे तेवढं यश आलेलं नाहीये. गंमत अशी आहे की मी कधी कधी असं सांगतो, म्हणजे याचा कोणी विपर्यास करू नये, वेगळा अर्थ घेऊ नये, की हा युद्धभूमीवर जो सैनिक आहे ना तो तुमच्या माझ्या सिव्हिलियन पेक्षा जास्त सुरक्षित आहे. कारण की आजपर्यंत युद्धामध्ये फक्त 0.5% माणसं गेलेली आहेत.
आणि रस्त्यावरच्या अपघातामध्ये म्हणजे टोटल जेवढी माणसांना अननॅचरल डेथ येते, अनैसर्गिक मृत्यू ओढावतो, मग ते शॉक लागून असेल, आग लागल्यामुळे असेल, सुनामीमुळे असेल, रेल्वे ऍक्सिडेंटमुळे असेल किंवा रस्त्यावरच्या ऍक्सिडेंटमुळे असेल, तर रस्त्यावरच्या ऍक्सिडेंटमुळे येणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे 33.80% आहे एकट्या. आणि त्या युद्धभूमीवर, कारण की युद्ध जास्त होत नाहीत, झाली तर कमी होतात. कबूल आहे तो -50 डिग्रीला सियाचन मध्ये आहे, अत्यंत कठीण अवस्थेत आहे, +50 डिग्रीच्या उन्हामध्ये तो समच्या वाळवंटात राजस्थानमध्ये आहे, त्याला अतिशय हाल अपेष्टा सहन करत तो तिथं बंदूक खांद्यावर घेऊन उभा आहे, म्हणून आज आपण इथे बोलू शकतो आहे. हे सगळं मान्य आहे, पण तो तुमच्यापेक्षा सुरक्षित जास्त आहे. रस्त्यावर येणाऱ्या माणसापेक्षा किंवा गाडी चालवणाऱ्या माणसापेक्षा त्याला मरण येण्याची शक्यता फार कमी आहे. तुम्हाला मला धोका सगळ्यात जास्त आहे, हा मी सांगत असतोय की त्याच्यामध्ये की तो कबूल आहे, तो तिथं आहे, पण तो सेफ आहे. तुम्ही असुरक्षित आहात. रस्त्यावर बाहेर पडणारा प्रत्येक माणूस आज असुरक्षित आहे. म्हणजे मी असं गमतीने, माझ्याकडे एक कार्टून आहे माझ्या पुस्तकामध्ये, त्याचं असं दाखवलंय की पूर्वी सैनिक युद्धावर निघाला की त्याच्या हातावर दही द्यायची पद्धत होती, म्हणजे बाबा सुरक्षित परत ये. मी त्या चित्रात मध्ये असं म्हटलंय ज्ञानेश्वरांच्या की आता ड्रायव्हरच्या हातावर दही द्यायला पाहिजे, बाबा संध्याकाळी सुखरूप घरी परत ये. ही वेळ आता आलेली आहे. खरंय सर. सर आपण हे जे बोललो सर, ह्याच्यामध्ये मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की सर ह्याच्यात ऍटिट्यूडचा कुठे प्रॉब्लेम तुम्हाला वाटतो, किंवा ऍटिट्यूड मध्ये काही चेंज घडवली पाहिजे? फार 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 चांगला प्रश्न आहे. काय होतंय, मी नेहमी सांगतो की भारतीय वाहन चालकांचं ड्रायव्हिंग आहे ना जगात सगळ्यात चांगलं आहे. आज तुम्ही गल्फ कंट्रीज मध्ये पहा, सगळे वाहन चालक जास्ती करून भारतीय आहेत, अगदी पोकलँड पासून JCB पासून तर ट्रक्स कार पर्यंत. कॅनडामध्ये तर सगळे वाहन चालक जवळजवळ आहेत ते भारतीय आहेत. इंग्लंडमध्ये जेवढे टॅक्सीवाले आहेत, त्याला इंग्लंड टॅक्सी म्हणून फेमस आहे, त्यातला 70% टॅक्सी ड्रायव्हर हे भारतीय आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये जेवढे म्हणून ट्रेलर किंवा मल्टी ऍक्सेल गाड्या चालवतात ते सगळे ड्रायव्हर जास्ती करून भारतीय आहेत. भारतीय वाहन चालकाला जगामध्ये फार डिमांड आहे. पण हे वाहन चालक तिथं जी गाडी चालवतात ना, तशी गाडी भारतात आल्यावर चालवत नाही. ही वाईट परिस्थिती आहे. खरी गंमत अशी आहे की आपण म्हणतो असं आहे, तसं आहे, तसं आहे, पण इथे काय माहितीये का, यांचं ड्रायव्हिंग स्किल जे आहे त्याच्याबद्दल मला अजिबात शंका नाहीये. त्यांच्या डोक्यामध्ये भुसा भरलाय. त्यांचा ऍटिट्यूड जो आहे ना तो खराब आहे. गंमत सांगतो, नाशिकला मी माझ्या एका मित्राच्या शिंगाडा तलावावर गॅरेजवर उभं होतो. तिथं असे सगळे कार गॅरेजेस आहेत त्या जागेच्या ठिकाणी. तिथं एक ड्रायव्हर आला. तो त्या मेकॅनिकला म्हणाला, मी सिव्हिलमध्ये होतो त्यावेळी, मी ड्युटीमध्ये होतो, परंतु मी साध्या कपड्यांमध्ये होतो. तो ड्रायव्हर त्याला येऊन म्हणला, गफूर भाई ये हेडलाइट ऐसा सेट करने का कि सामने वाले की आंख में गिरना मांगता है. ऍटिट्यूड इथं जो केमिकल लोचा झालाय ना, त्यामुळे अपघाताचे कारण आहे. मी त्याला म्हटलं, का रे भोतांग पे आते, म्हणून त्याने शिवी दिली एक, म्हणून त्यांच्या डोळ्यावर प्रकाश पडला पाहिजे. मग म्हटलं त्याने काय होईल, समजा तू त्या समोरच्या माणसाच्या डोळ्यावर प्रकाश टाकला तर त्याला डझलिंग होऊन जाईल, ग्लेअर येईल, आणि त्याला ग्लेअर आल्यावर काही दिसणार नाही. निम्मी शक्यता अशी आहे की तो तुझ्याच गाडीवर येईल किंवा खाली खड्ड्यात जाईल, पण काहीतरी होईल त्याने न दिसल्यामुळे. ही कल्पनाच नाहीये. साताऱ्याला असताना मी एक अपघात पाहिला होता. कोणीतरी एक ट्रकवाल्याचं टायर पंक्चर झालं. आपण नेहमीचा सीन पाहतो, काय करतात हे ट्रकवाले, रस्त्याच्या कडेला असलेला तो किलोमीटरचा स्टोन, सातारा 120 किलोमीटर, तो उपटायचा, तो गाडीच्या मागे ठेवायचा, त्याच्यावर 2 झाडाच्या फांद्या टाकायच्या लांबून येणाऱ्या माणसाला दिसण्यासाठी. अरे तुम्हाला ट्रायंग्युलर रिफ्लेक्टर दिलेत ना मॅन्युफॅक्चररने, ते ठेवा ना 30 मीटर मागे, माहितीच नाही ना नियमांची. तर असा तो दगड उपटून ठेवलेला. आणि सर्वात विकृत मनोवृत्ती, वाईट कळस म्हणजे असा की त्या माणसाने टायरचं पंक्चर काढलं आणि नंतर तो दगड रस्त्याच्या मध्ये तसाच ठेवून चालला गेला. रात्री सुट्टीवर आलेला एक सैनिक होता. तिकडे मिलिटरी अपशिंगे म्हणून गाव आहे, त्या गावात प्रत्येक माणूस मिलिटरीमध्ये, किमान घरटी एक माणूस. तो बिचारा तिकडनं आला होता आणि बायको बरोबर चालला होता. रात्री 11:30-12 भुईजच्या जवळ त्या दगडाला भर वेगामध्ये असणाऱ्या हायवेवर त्याची धडक झाली आणि ते फुटबॉल सारखे उडाले. आणि दोघही
नवरा बायको, तो सैनिक आणि त्याची बायको जागेवर मरण पावली. कशामुळे? हा दगड मध्ये सोडून दिलाय. निष्काळजीपणा. किती विकृत मनोवृत्ती हो. ड्रायव्हिंग मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. मी जेव्हा लेक्चर मध्ये बोलतो ना, तेव्हा ते ड्रायव्हर मला असं म्हणतात, साहेब ते आम्ही कर्नाटकात गेलो ना, कर्नाटकातले ड्रायव्हर आम्हाला कट मारतात म्हणे. त्यांना महाराष्ट्र नंबर प्लेटची गाडी आली की खवळतात ते, आणि इकडं ते आले की म्हणे आम्ही त्यांना सोडत नाही. किती म्हणजे किती असा राग भरलेला आहे, काय प्रकार आहे. किंवा एक गंमत सांगतो. एकदा मी आणि मिसेस चाललो होतो लग्नाला, आम्ही गाडीमध्ये होतो आणि एक नवरा बायको तेही लग्नालाच निघाले होते. एकदम छान साडी नेसलेली, त्याने काहीतरी भारतीय पेहराव घातलेला, छान चालले होते, पांढरा शुभ्र त्याचा अंगरखा होता. आणि एका माणसाने, त्यावेळी नुकताच पाऊस पडून गेला होता, थोडंसं पाण्याचं डबकं साठलं होतं, मुद्दाम त्यांच्या जवळून वेगात गेला आणि टायर त्या चिखलात घातलं आणि सगळा चिखल त्या नवरा बायकोच्या अंगावर उडवला आणि फिदी 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 हसत होता. किती विकृत मनोवृत्ती हो. गाडी चालवण्याचा प्रॉब्लेम नाहीये, स्किल चांगलं आहे. इथं केमिकल लोचा आहे भारतीय वाहन चालकांमध्ये. एकदा मी बालगंधर्वच्या पुलाजवळ होतो. मी टू व्हीलरवर होतो, एक बाई टू व्हीलरवर होती. एक किंडर गार्डन मधनं किंवा ज्युनियर केजी मधली मुलगी तिच्या पुढे स्कूटरवर उभी होती आई बरोबर. आपला PMTचा बस चालक आला. समोर लाल सिग्नल आहे, पण तो लांबून वेगातच आला सिग्नल पर्यंत. लाल सिग्नल आहे आणि त्या बाईच्या शेजारी येऊन काच 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 करत ब्रेक दाबला आणि उभं राहिला तो गिअर ओढला आणि खटाक गिअर टाकला. अहो, ती बाई इतकी घाबरली त्या ब्रेक कॅच स्क्रीचिंग साऊंडने, अशी धाडकन पडली लटपटत कापत. आणि हा हसतोय, अहो मॅडम काय झालं? अरे काय मूर्ख माणूस आहे इतके, म्हणजे यांच्या डोक्यात किडा आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे गाडी चालवण्यामध्ये मी तेच वारंवार सांगतोय की चालवणं हा प्रॉब्लेम नाहीये. ही जी वाईट प्रवृत्ती आहे ना रस्त्यावर गाडी चालवत असतानाची, ती कुठेतरी सुधारला पाहिजे. आणि ही नेमकी ना 30-40 वर्षापूर्वी नव्हती. एखादा अपघात झाला तर ड्रायव्हर थांबायचे, त्याला कुठे जायचं असू दे, किती पण तो त्याला उतरून मदत करायचा काहीतरी. आज लोक थांबतात पण व्हिडिओ काढायला आणि लाईव्ह टाकायला ताबडतोब. मदत करायला कोणी पुढे येत नाही. तरी शासनाने सांगितलंय, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की तुम्ही अपघातग्रस्ताला मदत करा. तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन जबाब द्यायची गरज नाही. तुमची इच्छा असाल तर तुम्ही त्यांना सांगू शकाल, माहिती नाही तर ते तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. पण त्या अपघातग्रस्त माणसाला गोल्डन आवर मध्ये, सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये तिथे पोहोचवणं फार आवश्यक आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये अपघात घडत नाही का? खूप घडतात. पण त्यांच्याकडे सगळ्यात चांगली फॅसिलिटी काय? अगदी हेलिकॉप्टर वगैरे सर्व्हिस आहे. त्या अपघातग्रस्त माणसाला ताबडतोब मेडिकल एड मिळते आणि त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं जातं. आपल्याकडे अनेक वेळा तर ती माणसं रस्त्यावरच दम तोडतात, कोणी पुढे येत नाही, काही नाही, लोक व्हिडिओ काढत बस. किती घाण ऍटिट्यूड आहे करायचं. हा फक्त ना ऍटिट्यूड आणि ऍटिट्यूड मधला फरक आहे. जर आपला लोकांनी चांगला ऍटिट्यूड त्यांच्या मनामध्ये असेल, हॉर्न वाजवतात. कसा हॉर्न वाजवतात? हे यू इडियट, असा हॉर्न वाजवतात. कसा हॉर्न वाजवायला पाहिजे? अगदी एक तर तो वाजवायलाच नकोय. समजा वाजवायची वेळ आली आणि एखादी गाडी चढावर आहे आणि ती किंचित सिग्नलला मागे मागे येत तुमच्या गाडीला धडकण्याची शक्यता आहे, मागे तुम्ही आहात, तर पीप, हे डिअर लुक आय एम हिअर, एवढं साधा आवाज आला पाहिजे. पीप, ए मित्रा मी आहे मागे. येस. पण आपल्याकडे असा हॉर्न वाजवतात की समोरच्याला असं वाटतं की त्याला शिवीच दिली मला, आणि मग तिथून रोड रेजची सुरुवात होते. टेलगेटिंग करणं, हॉर्न वाजवणं, दुसऱ्याला परेशान करणं, त्याला कट मारणं, इथून रोड रेजला सुरुवात होते. अशा किती घटना आता रोड रेजच्या घडतायत. हो सर, इनफॅक्ट आता ते जास्त वाढलेत सर. हे फक्त ऍटिट्यूडमुळे आहे. कारण की तू आणि मी गाडीवर बसताना आपल्याला प्री ड्रायव्हिंग ऍटिट्यूड असतात. आपल्याला बॉस रागावलेला असतो, काहीतरी घडलेलं असतं, बायकोने काहीतरी लिस्ट दिलेली असते, येताना हे घेऊन या, अशा गोष्टी करा. अचानक म्हणाल तरी मुलीचा रिझल्ट कळतो, 10वी मध्ये 99% मार्क मिळाले, तो खूप खुश असतो. आणि अशा वेळी प्री ड्रायव्हिंग ऍटिट्यूडमुळे सुद्धा अनेक चुका होतात. कारण की त्याचा फोकस रस्त्यावर नसतो. ही वॉज थिंकिंग ऑफ समथिंग एल्स. करेक्ट सर. इनफॅक्ट ह्याच्यामध्ये एक मी गोष्ट सांगत असतो. अपघातात कसं आहे माहितीये का? ही फार महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यांनी नीट ऐका. दिसणं आणि पाहणं यामध्ये फार मोठं अंतर आहे. ओके. एक मुलगा असतो, तो मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला जातो.
छान त्या मुलीकडे जातात, चहा पोह्याचा कार्यक्रम होतो, अर्धा तास ती मुलगी, तो मुलगा, त्या मुलीचे आई वडील, ह्याचे आई वडील, बहीण सगळे समोरासमोर बसलेले असतात. तरी घरी आल्यानंतर मोठ्या बहिणीला विचारतो, ताई त्या मुलीच्या गालाला खळी पडत होती का? तिचे केस सरळ होते का कर्ली होते थोडेसे? हनवटी डबल चिन होती का ग? रंग असा गव्हाळी होता का थोडासा गोरा होता? म्हणजे अर्धा तास हा तिच्या समोर बसलेला असतो, पण त्याने काहीच पाहिलेलं नसतं. कारण तो विचार करत असतो की ही मुलगी माझ्या वर्गातल्या कोणत्या मुलीसारखी दिसते, किंवा मराठी हिंदी चित्रपटातल्या कुठल्या हिरोईन सारखी दिसते. सो इज थिंकिंग ऑफ समथिंग एल्स. गाडी चालवताना देखील नेमकं हेच होतं. एखादी तरुण मुलगी आहे, विवाहित, नुकतीच लग्न करून आली आहे आणि गॅसच्या समोर उभी आहे, गॅसवर दूध ठेवलेलं आहे तापायला, आणि ती दुधाकडेच पाहते आहे, अशीच समोर उभी आहे, आणि तरी दूध ओतू जाते. सासू तिकडनं ओरडते, टवळे दूध ओतू गेलं ना, लक्ष कुठे आहे तुझं? ही दुधाकडेच बघते बरं का, पण विचार करत असते की आज नवरा घरी परत येताना मला गजरा घेऊन येईल का? मग मी त्याला म्हणणार आहे की आपण बाहेर जाऊ, तो ते करेल का? किंवा टीव्हीवरच्या मालिकेत आज जस्सीचं काय होणार आहे, हे विचार तिच्या मनात चाललेले असतात. तिचं लक्ष दुधाकडे असतं, पण ती पाहत नसते तिथं. हा फार मोठा फरक आहे. एक छोटीशी गोष्ट मी सांगत असतो नेहमी. अशोकराव नावाची एक गोष्ट असतात, सगळ्यांनी नीट लक्ष द्या आणि तुम्ही लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये की अपघाताची कारणं काय. एक 7-8 कारणं तरी तुम्हाला मिळाली पाहिजेत या अपघाताची. अशोकराव नावाचे एक गृहस्थ असतात, एका मोठ्या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर असतात. त्यांच्याकडे एक चांगली गाडी असते, ऑडी सारखी उच्च दर्जाची, आणि त्यांचा जो मेकॅनिक असतो तो त्यांना बरेच दिवसापासून सांगत असतो की अशोकराव आता टायर झालेत, म्हणजे त्याचे ट्रेड विअर इंडिकेटर जो असतो तो घासला गेलाय, आपण बदलून टाकूया. ते म्हणतात, अरे मी कुठे जातच नाही. वय असं झालेलं असतं अशोकरावांचं, वय जवळजवळ 70च्या आसपास असतं. मी इथून जातो म्हणे फक्त फॅक्टरीत आणि परत येतो, राहू दे अजून काही दिवस काढू, हा पावसाळा तरी काढून टाकू. आणि मग अशोकराव एक दिवस फॅक्टरीत जायला निघतात सकाळी. मग त्यांची बायको त्यांना काय म्हणते की अहो जरा नीट ऐका, आज माझी किटी पार्टी आहे, मी माझ्या मैत्रिणीकडे जाणार आहे आणि मला तुम्ही तिथे बरोबर 7 वाजता या. बघा हा, सगळ्यांचे नवरे बरोबर वेळेला येतात, तुम्ही कधीच वेळेवर येत नाही आणि माझं तिथे फार फजिती होते, माझं सगळेजण हसी उडवतात. तुम्हाला आज बरोबर 7 वाजता यायचंय, अजिबात उशीर करायचा नाही. आणि मग ती त्या मैत्रिणीच्या बंगल्याचा पत्ता अशोकरावांना समजावून सांगते की तुम्ही डायरेक्ट पिंपरी चिंचवडला अशोकरावांची भोसरीला फॅक्टरी असते, तुम्ही तिकडनं येताना डायरेक्ट त्या बाजीराव पुतळ्याजवळ या, बाजीराव पुतळ्यावरनं सरळ खडकमाळचा रस्ता पकडा, तसं सरळ 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 पुढे येत राहा. खडकमाळ पोलीस चौकी आली की अजून 200 मीटर पुढे या, उजवीकडे एक सत्यम मेडिकल म्हणून दुकान सापडेल, त्या सत्यम मेडिकल नंतर दुसऱ्या गल्लीतनं आतमध्ये यायचं आणि तिथं 6व्या गल्लीमध्ये माझ्या मैत्रिणीचा गीताई म्हणून बंगला आहे. तुम्ही मला बरोबर 7 वाजता तिथं घ्यायला या, अजिबात उशीर करू नका, सांगून ठेवते परत परत. अशोकराव कंपनीत जातात. त्या दिवशी नेमके काही फॉरेन डेलिगेट्स आलेले असतात 4, त्यांच्याबरोबर एक मोठं डील व्हायचं असतं अशोकरावांचं, आणि अशोकराव त्यांना घेऊन एका मोठ्या ले मेरिडियन हॉटेलमध्ये लंचला जातात. तिथे अशोकराव 1 पाईंट बियर, त्यांना कंपनी म्हणून त्यांच्याबरोबर एक बियर घेतात आणि परत फॅक्टरीत येतात. बराच वेळ डिस्कशन चालतं आणि शेवटी ते डील फायनल होतं. पण ते होता होता तिथंच अशोकरावांना 7 वाजतात. बापरे, अशोकराव मनातनं फार घड्याळ पाहतात आणि घाबरतात की आता बायको चिडणार, तुम्हाला 100 वेळा सांगितलंय, तुम्हाला कधीच वेळेवर पोचता येत नाही आणि तुम्ही माझी नेहमी गंमत करतात. पण अशोकराव निघतात 7 वाजता आणि त्यावेळेला अशोकरावांच्या लक्षात येतं की आज तर भारत श्रीलंका 5वी मॅच आहे, 2-2 टाय झालेला आहे आणि 5ची शृंखला आहे आणि 5वी मॅच सुरू असते. 40 ओव्हर झाल्यात, आपले 4 विकेट बाकी आहेत आणि आपल्याला 10 उरलेल्या 10 ओव्हरमध्ये 52 रन पाहिजेत. एकदम उत्कंठावर्धक स्थितीला मॅच आलेली आहे. अशोकराव मॅच ऐकतायत. अशोकराव फार क्रिकेटचे शौकीन आहेत आणि अशोकराव गाडी चालवत आहेत. चालवता चालवता अशोकराव येतात, विचार करतात काय सांगितलं होतं बायकोने.
बाजीराव पुतळ्यावरनं डाव्या घ्यायचा लेफ्ट, मग घेतात ते चालू चालू चालू. काय सांगितलं होतं बरं पुढे? खडकमाळ आलं. नंतर काय म्हणाली ती बायको? आठवतात सत्यम मेडिकल आलं. आता एक गल्ली सोडून आपल्याला वळायचंय. अशोकराव एक गल्ली सोडून वळतात. त्या गल्लीला एकदम छोटीशी गल्ली असते, फारसं म्युन्सिपाल्टीचे लाईट्स वगैरे नसतात, स्ट्रीट लाईट नसतात. अशोकराव वळण घेतात आणि एक 20 वर्षाची मुलगी, जिने डार्क निळ्या रंगाची जीन घातली आहे, काळ्या रंगाचे एक जॅकेट घातलेलं आहे, ती गाडीला आडवी येते. अशोकराव तिला उडवतात आणि ती मुलगी जागेवर मरण पावते. पोलीस येतात, अशोकरावांची ब्लड टेस्ट करतात. त्याच्यामध्ये BSCचं प्रमाण 0.3 पेक्षा कमी येतं, कारण की त्यांनी दुपारी बिअर घेतलेली असते. तो गुन्हा लागत नाही आणि पोलीस अशोकरावांना विचारतात की अपघात कसा झाला. अशोकराव काय म्हणतात की मला ती मुलगी दिसलीच नाही. असं होऊ शकतं का हो? गाडी पुढे मुलगी आली आणि दिसलीच नाही? दिसलेली असते, अशोकरावांनी ती पाहिलेली नसते. हा लेसन सगळ्यांनी लक्षात ठेवा की दिसणं आणि पाहणं याच्यामध्ये गाडी चालवताना फार मोठं अंतर आहे. येस. आता जर आपण अपघातांची कारणं पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं, इथं आता लेक्चर नाहीये त्यामुळे समोरून उत्तर देण्याचा प्रश्न नाही. अशोकरावांचं वय 70 वर्ष, म्हणजे 25 वर्षाच्या मुला इतके त्यांचे रिफ्लेक्सेस क्विक नसतात. त्यांचा पाय ब्रेकवर, म्हणजे एक 25 वर्षाच्या मुलाचा पाय हा ब्रेकवर पाऊण सेकंदात जातो. त्यांना सदा 1.25 सेकंद लागू शकतो, म्हणजे रिफ्लेक्सेस स्लो झालेले असतात. व्हिजन कमी झालेली असते 70 वर्षाच्या माणसाची, तेवढी व्हिजन नसते. कॉन्ट्रास्ट पटकन कळत नाही, कलर कॉन्ट्रास्ट. टायर थोडेसे वेअर आउट झालेले असतात. किती कारण आहेत अपघाताची बघा. त्यानंतर अपघात जरी त्या BSCचं प्रमाण 0.3 आलं तरी त्या बिअरचा काहीतरी परिणाम, थोडासा तरी परिणाम त्या ब्रेनवर झालेला असतो 100%, अल्कोहोलचा. त्यानंतर अशोकरावांना निघायला झालेला उशीर, त्यामुळे आता बायको आपल्यावर चिडणार, ह्याचा त्यांना आलेला मानसिक ताण म्हणजे एन्झायटी, ते खूप आता एकदम हे झाले, स्ट्रेस झालेले आहेत की आता गेल्या बायको शिवायची लाखोली वाहणार, मला ओरडणार, तुम्हाला असंच होतं, म्हणून ते स्ट्रेसमध्ये आहेत. त्यानंतर अशोकरावांनी लावलेली कॉमेंट्री, त्यामुळे पार्ट ऑफ द माइंड, माणसाला काय आहे, अनेक प्रकारचं इनपुट मिळत असतं. सर्वात जास्त इनपुट हे ड्रायव्हिंग करताना व्हिज्युअल नाही येतं. 95% जास्त आपल्या डोळ्यांमधनं आपल्याला माहिती मिळते. पण काही माहिती कानांमधनं येत असते, काही माहिती स्पर्शांमधनं येत असते, काही माहिती वासातनं, म्हणजे गाडीचं टायर जळतायत किंवा ब्रेक लागल्यानंतर वास येतोय, कुठेतरी वायरिंग जळतंय, अशा गोष्टी वासाने पण समजू शकतात. ते पंचेंद्रिय काम करत असतात, पण त्यात सगळ्यात मेजर रोल डोळ्यांचा असतो आणि दुसरा कानांचा. ते कानांमधनं पण ऑडिटरी इनपुट मेंदूला जातच आहे. एक ऑडिटरी इनपुट पार्ट ऑफ द मेंदू तुमचा तिकडे गेलेला आहे, डायव्हर्ट झालेला आहे. आणि नंतरचं अजून एक कारण काय, 6वं, की अशोकराव बायकोने सांगितलेला पत्ता आठवत चालले. आता कुठे आलो बरं मी, म्हणजे त्यांचं फोकस जो आहे रस्त्यावरचा तो काही परत तिकडे डायव्हर्ट झालेला आहे. सत्यम मेडिकल कुठे, तो बंगला कुठे, ती गल्ली कोणत्या गल्लीत मला वळायचंय, ह्याच्यावर ते फोकस करतायत. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर काय होतं, त्या रस्त्याला स्ट्रीट लाईट नाहीयेत, त्यामुळे अंधुक प्रकाश आहे. त्यानंतर तिने घातलेले काळे कपडे, त्यामुळे कॉन्ट्रास्टच नाहीये. की एक रस्त्यावरचा महत्वाचा हेतू आहे सी आणि बी सीन. आपण रात्री सुद्धा कपडे असे घातले पाहिजे की आपण दुसऱ्याला चटकन उठून दिसू. म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो की निदान एक रिफ्लेक्टिव्ह स्ट्रीप लावा किंवा जॅकेट रिफ्लेक्टिव्ह घाला रात्री, गाडी चालवताना, बाईक चालवताना पण, सायकल चालवताना पण, किंवा हेल्मेटवर तरी मागे एक रिफ्लेक्टिव्ह स्ट्रीप लावा. आणि हेल्मेट लाईट कलरचे घ्या. अनेकांना घाणेरडी सवय आहे, सगळ्यांना हल्ली मी पाहून ठेवलंय, या तरुण मंडळींना डार्क मरून कलरचं, ब्लॅक कलरचं हेल्मेट आवडतं. त्याने तुम्हाला अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. तुमचं हेल्मेट तुम्ही दिसत नाहीत लोकांना, त्यासाठी येलो, स्टील ग्रे, व्हाईट असं हेल्मेट घेतलं पाहिजे. सर खूप छान. इनफॅक्ट सरांनी आता ही जी स्टोरी सांगितली, यामधनं अजून तुम्हाला काही जर का वाटलं, ज्याच्यात सरांनी जसं सांगितलं की यात तुम्ही ओळखा, तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर त्या गोष्टी टाका. आणि जसं सर म्हटले की आपण बायकर्स जितके पाहत आहोत, तर बायकर्स अनेक वेळा असं होतं की गाडी आपण चालवतो पण आपण रस्त्यावरती मोठ्या गाड्यांना दिसत नाही. तर आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण जेव्हा गाडी चालूयात तर आपण स्वतःला रस्त्यावरती उठून दिसलं पाहिजे, जेणेकरून आपण रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स घातले पाहिजे. सर जसं तुम्ही आता ह्या खूप सुंदर तुम्ही लोकांना सांगितलं, आणि मला वाटतं की नवीन जी पिढी आहे, तरुण पिढी आहे, ती हे सगळं त्यांच्यासाठी खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. असं आपण परफेक्ट काही गोष्टी रूपाने सांगितलं ना
Yes. की जास्त लोकांना relate करतात. माझ्या पुस्तकाचंही तेच वैशिष्ट्य आहे. येस. मी त्यावेळेला नाशिकमधले प्रसिद्ध कॅरिकेचर जे कार्टुनिस्ट होते डॅनिश सोनार, जे जत्रा आणि आवाजसाठी काढायचे, त्यांच्याकडनं कार्टून्स काढून घेतलेत. मी त्यांना संकल्पना सांगायचो आणि ते कार्टून काढायचे. असे जवळजवळ 30-40 कार्टून त्या पुस्तकामध्ये. आणि ह्या तिन्ही पुस्तकांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या तीनही पुस्तकाचं पान आणि पान 4 कलरमध्ये आहे. मराठी कोणताही प्रकाशक 4 रंगामध्ये पुस्तक छापायची हिंमत करत नाही, कारण त्यामुळे किंमत वाढते. बरोबर. पण माझा आग्रह होता की नाही, मला रंगीतच पुस्तक पाहिजे आहे, कारण की त्या रक्ताचा लाल रंग आहे म्हणून तर अपघात झाल्यानंतर लोक घाबरतायत. बरोबर. तर ते अपील तर झालं पाहिजे लोकांना पाहताना. नाही तर ब्लॅक अँड व्हाईट छापलं तर काय ते पटकन होऊन जाईल छापून. बरोबर. सर आता आपण ह्याकडे वळू की सर आता जे तुम्ही बोललात की लोक गाड्यांवरती लाईट जे आहेत की समोरच्या गाड्यांना दिसत नाही. सर आजकाल अनेक गाड्या आपण पाहतो की जिथे त्यांना ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय होतं की जेव्हा रात्रीच्या वेळेस ड्राईव्ह करतात सर तेव्हा लोकांना व्यवस्थित रस्ता दिसत नाहीत म्हणून ते एक्स्ट्रा लाईट्स लावतात, म्हणजे एक्स्ट्रा फिटमेंट लाईट्स लावतात. सर तर त्यांनी बेसिकली बाय रूल ते चालतं का नाही? आणि त्याबरोबरचा अजून एक प्रश्न असा आहे की कारण आता आमचे बरेच बायकर्स आहेत जे हे पॉडकास्ट पाहतात, सतत त्यांना हे माहिती पाहिजे की सर जे अल्ट्रेशन्स होतात गाड्यांवर, तर ते अल्ट्रेशन्स हे नियमांमध्ये येतात की नाही? कारण OEM मॅन्युफॅक्चरर जेव्हा गाडी बनवतो त्या मागे काही R&D होतं किंवा त्या मागे ज्या काही गोष्टी दिल्या जातात त्या कुठेतरी सर्टिफाय होतात. पण आपण जेव्हा त्याला मॉडिफाय करतो सर त्याच्यामुळे काही अपघातांचे चान्सेस वाढू शकतात का? नक्कीच. आपण अनेक वेळा पाहतो, मध्यंतरी आम्ही अनेक गाड्या अशा पकडल्या होत्या की ज्यांची बॉडीज मधनं कापून टाकली चॅसिस आणि ती बॉडी लिमोझिन सारखी लांब मोठी गाडी केलेली आहे. किंवा ह्या विशेष करून बुलेटवाले तो काय मध्य प्रदेशचा इंदोरी फटाका म्हणून काहीतरी सायलेन्सर वगैरे लावतात. ते अनेक सायलेन्सर झोपून त्याच्यावरनं आम्ही रोलर फिरवून टाकलेले आहेत, तरी लोक काही सुधारत नाही. किंवा काही जण हँडलचा बारच मोठा करून टाकतात, त्याची उंचीच बदलून टाकतात, त्यामुळे त्याचं बसायचं पोश्चर बदलतं. काय होतं की जेव्हा मॅन्युफॅक्चरर एखादी गोष्ट बनवत असतो त्यावेळी त्याच्यावर खूप R&D होतं आणि तुमच्या शरीराची जी पद्धत आहे, काय म्हणतात त्याला, एर्गोनॉमिक्स आहे, त्याचा सगळा विचार करून त्या परफेक्ट ऍव्हरेज उंचीच्या माणसाला काय शक्य आहे, ओके आहे, त्या पद्धतीने बनवलं जातं. त्यामुळे आणि हेडलाईटचं जे तुम्ही म्हणताय ते तर बापरे, परवाच मी एक फोटो घेतला, एका हिमाचल प्रदेशमध्ये मी गेलो होतो, एका बसने 8 हेडलाईट लावले होते. 1 2 3 4 नाही 8 हेडलाईट समोरच्या माणसाला आंधळच करून टाकायचं. फोडलेच पाहिजेत हे, दुसरं काय त्याच्यावर उपाय नाही हो खरंच. आणि एकाने तर तो रेल्वेचा हॉर्न भंगारमध्ये घेऊन तो बसवला होता गाडीला. काय त्याचा डेसिबल होता माहितीये, बारे असा बसवला होता. किती लोक काय अल्ट्रेशन करतात. हे जे ट्रँग्युलर रिफ्लेक्टर मिळतात ना, ते वाहन मालकांना माहितीच नाहीये काय करायचं. अनेक ट्रक चालक ते ट्रँग्युलर रिफ्लेक्टर शो म्हणून गाडीच्या पुढे लावतात. अरे वेड्यांनो, ते गाडीचा अपघात झाल्यानंतर 30 मीटर मागे जाऊन तो उभा ठेवायचा आहे, म्हणजे लोकांना कळेल मागणं येणाऱ्या की पुढे एक गाडी बंद पडलेली आहे, उभी आहे. येस. अजून एक दुसरं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक देशामध्ये जे घडणारे अपघात असतात आणि त्या अपघातांवर मात करण्यासाठी त्यांना कराव्या लागणाऱ्या ज्या उपाययोजना असतात त्या प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या असू शकतात. आता अमेरिकेमध्ये बघा, जे अपघातात दगावतात त्याच्यामध्ये 74% हे कार ऑक्युपंट आहेत, कारमध्ये बसलेली माणसं दगावत आहेत, कारण की एवढा स्पीड आहे प्रचंड तिथं. बरोबर. आणि आपल्याकडे 80% माणसं जी अपघातात दगावतायत त्यातली 80% माणसं ही 2 व्हीलर रायडर, पादचारी किंवा सायकल स्वार आहेत. त्यांना आम्ही व्हल्नरेबल रोड युजर्स VRU म्हणतो. तर ह्यांना प्रशिक्षित करायचं, त्यांनी रस्ता कसा ओलांडायचा, कसा चालायचा, सायकल कुठून चालवायची, कोणत्या बाजूने चालायचं. म्हणजे लहानपणी आम्ही असं ऐकायचो की डाव्या बाजूने चालायचं, लहानपणापासून संस्कारच असे. मी आता सगळ्यांना सांगत असतो की उजवीकडनं चाललं पाहिजे, रस्त्याला जर फुटपाथ नसेल. कारण की आपण बघा, सकाळी उघडलं वर्तमानपत्र की त्याच्यामध्ये वाचतो की सकाळी सकाळी काका फिरायला गेले होते, मागणं येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली आणि काका जागेवर गेले. मागणं येणारे अज्ञात वाहन धडक का देतं? कारण काका डावीकडनं चालत असतात, त्यांना मागणं येणारं वाहन दिसत नसतं. त्यामुळे तुम्ही नेहमी वाहनांना सामोरं जा, म्हणजे त्या माणसाचा कंट्रोल जातो आहे आणि तो तुमच्यावर येतो आहे असं तुम्हाला दिसलं तर निदान जीव वाचवण्यासाठी
थोडासा काहीतरी तुम्हाला प्रयत्न करता येईल. त्यामुळे पाय म्हणजे गाडी नव्हे, डावी बाजू पायांची नव्हे, डावी बाजू गाडीची, उजवी बाजू पायांची. खूप छान. चालताना नेहमी उजवीकडनं चाला. खूप छान सर. याबरोबर मला अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की सर, जे अपघात होत आहेत ते अपघात हायवेवरती जास्त आहेत का सिटी मध्ये जास्त आहेत? आपण सांगितलं ना की जितका रस्ता मोठा, जितका रुंद, जितका सपाट, तेवढे अपघात जास्त. आपल्याकडचं प्रमाण असं दाखवतं की आपल्याकडे आज सुदैवाने सक्षम मंत्री महोदय आपल्याला लाभलेले आहेत. त्यामुळे आपलं जे नेटवर्क आहे नितीन गडकरी साहेबांच्या कृपेने ते 63.5 लाख किलोमीटरला पोहोचलेलं आहे. जगामध्ये 2 अमेरिकेनंतरचं नेटवर्क कुठलं असेल तर ते आपलं आहे. पण दुर्दैव असं आहे की अपघातामध्येही आपला नंबर तेवढाच वरती आहे, एवढं नेटवर्क असूनही जगामध्ये. येस. त्यामुळे आणि ह्याला कारणीभूत काय माहितीये, आपल्याकडे फक्त 7.5% नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे आहेत, स्टेट हायवेज आहेत. पण या 7.5% हायवेवर 35% फेटल अपघात होतात. हो. सगळ्यात जास्त अपघात जे फेटल घडतात ते कारण ह्याचं कारण काय आहे तर ते मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या अहवालात आलंय की वेगाची नशा. आय वोंट लेट यू गो अहेड ऑफ मी, मी तुला पुढे जाऊ देणार नाही, किंवा बाय हुक ऑर क्रूक आय विल ओव्हरटेक यू. आणि हा जो स्पीडचा नशा आहे त्याच्यामुळे होणारा अपघात फार मोठ्या प्रमाणात आहे. सर इनफॅक्ट मी हे वाचत होतो की सर घराजवळ म्हणजे आपल्या घरातला जो जवळचा परिसर असतो त्या परिसरात सगळ्यात जास्त अपघात व्हायचे चान्सेस असतात सर. तेही एक इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक आहे असं म्हणतात. आता याच्यावर जास्त रिसर्च वगैरे झालेलं नाही, पण 2-3 मॅसेच्युसेट्सचा आणि अजून एक कुठल्या तरी युनिव्हर्सिटीचा याच्यावर रिसर्च आहे की घरापासून 10 किलोमीटर त्रिज्येत अपघाताचं प्रमाण किंवा तुम्हाला अपघात होण्याची शक्यता ही जवळजवळ 70% असते. कारण काय असतं माहितीये का? कॅज्युअल ॲटिट्यूड. मी रोज जिथून जातो मला माहितीये या गल्लीतनं काळं कुत्रं कधी येत नाही. मी माझ्या घरातनं बाहेर पडताना तसाच बाहेर पडतो आणि अचानक कोणी आलं तर. आणि दुसरं एक महत्वाचं स्टॅटिस्टिकला कारण असं आहे की माझ्या 80% फेऱ्या पण तर त्याच एरियात असतात. मला जे काही लागतं, ग्रोसरी लागतं, फळं लागतात, दूध लागतं, हे भाजी बाजार लागतो, हे सगळं मी त्या 10 किलोमीटर मध्येच तर करतो. मग मी फिरतोय तिथेच जास्त तर अपघातही तिथेच जास्त होणार. पण हे स्टॅटिस्टिक आहे की एक घराजवळच अपघात होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. येस सर, कारण मी ते वाचतो की आपण पाहतो पण आपल्याला ते रिॲक्ट होत नाही, कारण आपल्याला ते रोजचं ते मसल मेमरी सारखं बसून गेलं. आपल्याला वाटतं हे मी रोज जातो इथून, मला माहिती आहे हा रस्ता माझ्या पायाखालचा आहे, रोजचा आहे. त्यामुळे तिथं आपण काहीसा कॅज्युअल ॲटिट्यूड मध्ये असतो, बिनधास्त झालेलो असतो. सर अजून एक त्याच्यात महत्वाचं हे आहे अपघाताच्या स्टॅटिस्टिक मध्ये किंवा याच्यात खूप इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या वर्षी जन्माला आलेल्या बाळांची संख्या 132 मिलियन इतकी होती. किती बाळा जन्माला आली? 132 मिलियन. जगामध्ये सगळ्या वाहन उत्पादकांनी म्हणजे इन्क्लुडिंग 2 व्हीलर टू ट्रक किंवा ट्रॅक्टर्स उत्पादित केलेल्या वाहनांची संख्या होती 92.5 मिलियन. म्हणजे जवळजवळ प्रत्येक बालकामागे एक वाहन जन्माला येते. जास्त असेल. हे जग माणसांचं राहणार आहे का वाहनांचं होणार आहे? नंतर आपल्याला पाय ठेवायला तरी जागा रस्त्यावर राहणार आहे की नाही माहित नाही. पुण्याचं उदाहरण बघा, एका महिन्यात आम्ही मोटरसायकलची एक सिरीज बंद करून टाकतो. 10,000 मोटरसायकल महिन्याला, एका महिन्याला सिरीज बदलते, पुढे जाते. तेवढ्या आता कार त्याच्या निम्म्या किंवा 40% कार त्याच्या प्रमाणात. काय वाहन रजिस्टर होत आहेत. रस्त्याची लांबी तेवढीच आहे, रुंदी तेवढीच आहे, स्कोप पण नाहीये वाढवायला. आणि लोक म्हणतात की रस्त्यावरती मला जागाच नाही. अरे गंमत बघा, तुम्ही एरंडवण्यात जा, तुम्ही आमच्या सहकार नगर मध्ये या, मी तिथे राहतो. 72 बंगले पडून त्यांना पत्रे लागलेले आहेत आणि तिथं 20-20, 30-30 मजली टॉवर होणार आहेत. त्यांच्याकडे गाड्या किती येतील? रस्ते तर तेवढेच आहेत. कसे काय लोक बाहेर पडतील आणि कामावर पोहोचतील काहीच कळत नाहीये.
म्हणजे हे न उलगडणारे प्रश्न आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकक्षोभ होतोय, लोक खेडेपाड्यांमधनं परत इकडे येत आहेत. खरं ही माणसं परत आपल्या खेड्यात कशी जातील आणि खेडी अधिकाधिक समृद्ध कशी होतील याकडे खरं तर राजकारण्यांनी पण लक्ष देण्याची गरज आहे, की त्यांना इथे यायची गरजच नाही वाटली पाहिजे आणि तिथंच त्यांना इनफ काहीतरी मिळालं पाहिजे. उत्पादनाचं साधन, स्वयंरोजगारावर आता भर चाललाच आहे, मेक इन इंडिया जोरात आहे, पण असं काहीतरी झालं पाहिजे की लोक परत खेड्याकडे वळले पाहिजेत. खरंय सर. नाही तर इतक्या मोठ्या प्रमाणात आता भयंकर, तुम्ही बाणेर जा, बालेवाडीत जा, कुठेही जा, इतका मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी चालू आहे. आणि जिथं बंगल्यामध्ये 6 माणसं राहायची तिथे आता 60 फ्लॅट होणार आहेत. बरोबर आहे. तेवढंच वाहन वाढले, तेवढंच लोकांचं रस्त्यावरती यायचं कारण वाढलं. म्हणजे हाही एक प्रॉब्लेम आहे आपल्या ह्याच्यात. आणि अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे की अनेक बिल्डिंगना गाड्यांना पार्किंग आतमध्ये नाहीये, ते पार्किंग त्या गल्ल्यांमध्ये रस्त्यावर करतात. त्यातले जे फ्लॅट होल्डर्स आहेत, आता कुठेतरी माझ्या ऐकवात आलंय की कॉर्पोरेशनने कंपल्सरी केलंय की तुम्हाला पार्किंग पण दाखवावं लागेल. करेक्ट. पण त्याला पण काहीतरी भंगार उपाय शोधून काढला आहे बिल्डर लोकांनी. ते काय पझल पार्किंग देतात म्हणे. लोकांना त्याचा उपयोग येत नाही, त्याचा एएमसी प्रचंड महाग आहे, त्यामुळे नंतर एकदा बिल्डरने दिलं की त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, त्याचा एएमसी केला जात नाही, ते चालत नाही, परत गाड्या रस्त्यावर येणार. म्हणजे पझल पार्किंग मध्ये काय आहे, खोटं दाखवतात की गाड्या एवढ्या आहेत, पण ते कोणाला शक्य आहे? जिथं मोठी कंपनी आहे पर्सिस्टंट सारखी किंवा एखादं मंगल कार्यालय आहे, जिथं ऑपरेटेड बाय एज्युकेटेड पर्सन आहे, त्याचं देखभाल करणारी माणसं आहेत. इथं आपल्या सोसायट्यांमध्ये काय असतं, कोणीही ऑपरेट करतं, लहान मुलंही ऑपरेट करतात, ते बिघडवून टाकतात. खरंय सर. आणि त्याचा एएमसी महाग आहे, त्यामुळे परत गाड्या रस्त्यावर येतात. आणि यामुळे काय होतं, इतकं ब्लॉकेज होतं या गल्ले बोळ्यांमधनं की हे कसं झालंय माहितीये का, कोलेस्ट्रॉल आहे. म्हणजे तुमची रक्तवाहिनी आहे, ती नाडी जी आहे, ती तुमच्या गल्ल्या ज्या आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही दोन्हीकडनं गाड्या लावून टाकल्या तर ते ब्लॉकेजेस झाले. हो, खूप छान उदाहरण. मग जाईल कशा गाड्या देतनं, मग ते ब्लॉकेज दूर करायला पाहिजेत. तर ते चोकअप झालेत सगळं आणि त्यामुळे माणसाचा जीव अवटाळायला लागलाय, असं झालेलं आहे. इनफॅक्ट त्याच्यात अजून एक गोष्ट आहे सर, की अनेक वेळा असं होतं की ह्या ज्या गाड्या लागलेल्या असतात, आणि मी आता मोटरसायकलवरती जास्त सिटीत असतो सर, तर मी एक पाहिले की अनेक वेळा जे गाडी चालक असतात किंवा गाडीत जे पॅसेंजर्स असतात, ते गाडीतनं उतरताना ते दरवाजा लगेच उघडतात, म्हणजे ते मागे पाहत नाहीत सर. तर ते न पाहिल्यामुळे काय होतं की अनेक वेळा असं होतं की आपण मी या दृष्टिकोनाने जात असतो की समोरची गाडी थांबलेली आहे, त्यातनं कोणी उतरणार नाही, तर तो जो डिस्टन्स आहे, जसा दरवाजा अचानक उघडला जातो. छान प्रश्न आहे. ह्याला डोरिंग असं म्हणतात. डोरिंग म्हणजे काय की तुम्ही अचानक दरवाजा उघडतात आणि मागणं येणारी 2 व्हीलर, रिक्षा किंवा सायकलवाला धाडकन तुमच्या दरवाजावर आपटतो आणि त्यामुळे अनेक अपघात होतात. डेन्मार्कमध्ये काय झालं की डेन्मार्कमध्ये प्रचंड, मी गेलेलो आहे डेन्मार्कला, डेन्मार्कमध्ये प्रचंड प्रमाणे सायकल स्वारांचं, म्हणजे कारपेक्षा तर सायकलीच रस्त्यावर जास्त असतात. त्यांचे तर राष्ट्राध्यक्ष म्हणजे पंतप्रधान सुद्धा सायकलीवर संसदेमध्ये येतात. त्यामुळे तिथं सायकलचं इतकं प्रमाण आहे की त्यांच्याकडे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे इतके पादचारी मरतात, इतके सायकलवाले मरतात, त्यांच्याकडे या डोरिंगमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या सगळ्यात जास्त होती. हो. मग त्यांना वाटलं की याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. किती सोपा उपाय मिळावा माहिती, म्हणजे अडचणीतनं कसा मार्ग निघतो, त्यांनी त्याच्यावर एक उपाय काढला. त्याला आता जगभरात नाव आहे डच रिच. डच रिच. ओके. डच रिच काय आहे की आपण जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा धाडकन मी दरवाजा उघडतो आणि उघडल्यामुळे मागणं येणारी गाडी धडकते. त्यांनी म्हणलं दरवाजा असा उघडायचा नाही. यू शुड ओपन द डोअर फ्रॉम द फार्देस्ट हँड. तुमचा जो दरवाजापासूनचा सगळ्यात दूरचा हात आहे त्याने दरवाजा उघडा. मग काय होतं की मी दरवाजा उघडायला असं जातो आणि मागे पाहतो की सायकलवाला आहे का, मग मी उघडत नाही. यामुळे इतका मोठ्या प्रमाणात आळा बसला अपघातांना की ह्याला म्हणतात डच रिच, की या हाताने दरवाजा असा घटकन उघडायचा नाही, हा हात आणायचा आणि मी असा मागे पाहणार आणि मग दरवाजा उघडणार. किंवा मी क्लिनर साईडला बसलेलो असेल तर मी असं पाहणार आणि या हाताने फार्देस्ट जो याच्यापासून लांब हॉल हात आहे त्याने दरवाजा उघडायचा, म्हणजे आपोआप माझी मान मागे होते आणि मला मागणे येणार. किती सोपा उपाय होता. खूप छान. त्यांनी हा शोधून काढला, याला डच रिच असं म्हणतात आणि याने ते एकदम सोपं झालं ते करणं. सर इनफॅक्ट मला वाटतं की ह्यानी लोकांनाही आता कळेल की उघडतील ते व्यवस्थित उघडतील. ट्रॅफिक सायन्स, सिग्नल्स, रोड मार्किंग, ह्याच्याबद्दलचं एक तर अज्ञान
किंवा त्या चिन्ह न पाहणं किंवा पाहून दुर्लक्ष करणं. हे 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. माहितीच नसणं, न त्यांच्याकडे लक्ष न देणं किंवा न जाणं, आणि तिसरं पाहून न पाहिल्यासारखं करणं. या 3 गोष्टी आहेत. करेक्ट. आता अनेक वेळा लर्निंग लायसनला जेव्हा आमच्याकडे मुलं येतात त्यावेळी त्यांना जर असं मी हात ठेवून सांगितलं की हे काय आहे, तर ते पटकन सांगतात, सर तीव्र उतार आहे. ओके, माझा प्रश्न काय माहितीये का, तू काय करणार हे चिन्ह दिसल्यानंतर, हे तुम्हाला माहिती पाहिजे. करेक्ट. त्या चिन्हाचा अर्थ असून माहित असून उपयोगाचं नाहीये. बरोबर. तीव्र उतारावर तू काय करणार माहितीच नसतं. म्हणून नवले पुलाचे अपघात होतात. नवले पुलाचे अपघात का झाले? कारण की तीव्र उतारावर माझी ड्युटी काय आहे ड्रायव्हर म्हणून मला माहितीच नाहीये. तुम्हाला गंमत सांगतो, 1992-93 मध्ये मी नाशिकला होतो इन्स्पेक्टर म्हणून. त्यावेळेला कसारा घाटातनं, कसारा पोलीस स्टेशनचा एक अहवाल आला आमच्याकडे की एक गाडीचा ऍक्सिडेंट झालाय, 2 मुलं जागेवर मरण पावली आहेत, ती तपासायला या. म्हणजे कुठलाही अपघात झाला की आरटीओला जाऊन ती गाडी तपासावी लागते. आणि तो अपघात हा तांत्रिक दोषामुळे झाला किंवा चालकाच्या चुकीमुळे किंवा अदरवाईज त्याचा एक रिपोर्ट द्यायचा असतो की त्याच्या गाडीमध्ये काही दोष आहेत का. म्हणजे ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन. हा, ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन. तर त्याला मी गेलो तर ती गाडी एक डोगरा ढाबा आहे कसाऱ्याच्या पायथ्याला, म्हणजे घाट चालू होण्याच्या आधी त्या डोगरा ढाब्याच्या ग्राउंडमध्ये ती गाडी लावून ठेवली होती. नवीन कोरी गाडी, एकदम पहिलीच ट्रिप गाडीची. आणि मी गेलो, तो ड्रायव्हर होता झोपेतनं उठलेला. मी सकाळीच गेलो होतो 9-9:30ला. मला पहिल्या गाडी पाहिली, आरटीओची आली. मी उतरलो, त्याच्याजवळ गेलो. साहेब ऐक छान तुम्हाला सांगतो, पोरा बाळांची शपथ घेऊन सांगतो साहेब, म्हणला ब्रेक फेल झाला हो, ब्रेकच नाही लागला. मी काय करणार, गाडी तर नवीन दिसते. तो म्हणतो ब्रेक फेल झाला. मी त्याला माल काय माल नाही हो, पिक्चर ट्यूब आहेत टीव्हीच्या, 2 टन पण वजन नाही, टर्बो गाडी आहे म्हणला. मग मला कळलं, थोडंसं यायला लागलं डोक्यात कल्पना काय असेल. मग तो म्हणाला, म्हणून मी गाडीत चढलो आणि पूर्ण 6.5-7 बार पर्यंत प्रेशर डेव्हलप होऊ दिलं. ब्रेक प्रेशर तिथपर्यंत येण्याची वाट पाहिली. आणि तो म्हणतोय की गाडीचा ब्रेक फेल आहे, म्हणून मी पहिल्या गिअरमध्ये गाडी टाकून तिथंच ढाब्याच्या ग्राउंडमध्येच पुढे घेऊन ब्रेक मारून पाहिला. अरे वा, ब्रेक तर एकदम टकाटक होता, छान लागत होता. मग मी तिथंच ग्राउंडमध्ये सेकंड गिअर टाकला, थोडीशी गाडी 10-12-15च्या स्पीडला घेतली आणि पुन्हा ब्रेक मारला, छान लागला. मग मी गाडी त्यालाच बरोबर घेऊन, त्याचे डोळे बुबुळ बाहेर यायची बाकी राहिली होती, कारण की तो म्हणला की ब्रेक फेल झाला. ती गाडी टो करून तिथे आणली होती ब्रेक फेल झाला म्हणून ऍक्सिडेंट स्पॉट पासून. मग मी हायवेला गाडी काढली, 3रा-4था गिअर टाकला, 50-60चा स्पीड आणि मारला ब्रेक. काय नाही, गाडीचा ब्रेक एकदम टकाटक. त्याच्यासमोर त्यालाही दाखवला. साहेब म्हणला काहीतरी भुताटकी झाली, ब्रेकच नाही लागला काल. मग तुम्हाला सांगतो की तो म्हणतो ते काही अंशी बरोबर असतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. काय होतं की तुम्ही जेव्हा उतारावर असता आणि मोठी गाडी आहे आणि तो ड्रायव्हर कसारा घाटातनं येत असताना खाली कचाकच ब्रेक मारत प्रत्येक वळणावर येत होता. अशा वेळी काय होतं की प्रत्येक वेळी त्या लायनर आणि ड्रमचं, जे ब्रेक लायनर असतात ते आणि ब्रेक ड्रम याचं घर्षण होतं. ब्रेक मारला की ते ड्रमला घासतात, गाडीचा स्पीड कमी होतो. आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्यावेळी ब्रेक ड्रमचं तापमान 900 डिग्री पर्यंत जातं. एवढे ड्रम तापतात. आणि वारंवार ब्रेक मारल्यामुळे काय होतं, ते ड्रम प्रसरण पावतात. आणि मॅन्युफॅक्चररने ड्रम आणि लायनर मध्ये जी गॅप सेट केलेली असते, ती जी काही गॅप सेट केलेली असते ती प्रसरण पावते आणि मग ब्रेक लागत नाही. याला म्हणतात ब्रेक फेडिंग, म्हणजे टेम्पररी ब्रेक फेल होणं. आणि तो नोव्हेंबरचा महिना होता, रात्रीभरात थंडीने ते ड्रम परत जागेवर आले होते आणि मी ब्रेक मारला तर ब्रेक व्यवस्थित लागला. ब्रेक फेड का झाले? कारण की उतारावर याने 3ऱ्या-4थ्या गिअरमध्ये वारंवार ब्रेक दाबले आणि त्यामुळे ते प्रसरण पावले. अनेक वाहन चालक, काय असतं या वाहन चालकांना अंगावर पैसे देऊन टाकलेले असतात मालकाने, की समजा 1 लाख रुपये भाडं असेल, हे 35,000 रुपये तुझे, यात तू डिझेल टाक, तुझा पगार घे, तू काय वाटेल ते कर, तुला एवढे पैसे मिळतील, तू गाडी कानपूरला पोचवायची.
त्यामुळे तो पुन्हा डिझेल वाचवायचा प्रयत्न करतो, तो गाडी न्यूट्रल करतो, तो गाडी बंद करतो, काय वाटेल ते चाळे करतो आणि कुठेतरी काहीतरी असं करत असताना अपघात होतात. तर याला म्हणतात ब्रेक फिडिंग. करेक्ट. नवले ब्रिजला सर तेच होतं. त्यासाठी एक सोपा सांगितलेला उपाय आहे खरं आता याच्यामध्ये, की तेवढ्या तीव्रतेचा चढ चढण्यासाठी तुम्हाला जो गिअर लागतो त्याच गिअरमध्ये तुम्ही तोच उतार उतरला पाहिजे. मी जाताना ओके. मुंबईहून पुण्याला येताना खंडाळा घाटात जर मला स्पेशल गिअर लागत असेल तर मी स्पेशल मध्ये उतरायचा. जर मी पहिल्यामध्ये चढू शकत असेल खंडाळा तर मी पहिल्यामध्ये उतरायचा. कात्रजचा घाट जर मला दुसऱ्या गिअरमध्ये चढता येत असेल तर दुसऱ्यातच उतरायचा. खंबाटकी मी तिसऱ्या गिअरमध्ये चढू शकत असेल तर तिसऱ्या गिअरमध्ये मी खंबाटकी उतरा हरकत नाही. त्या चढावर चढताना मला जो गिअर वापरावा लागला असेल त्या घाटाचा तोच मला खरं तर उतरताना वापरायचा आहे. ओके. हा. खूप छान. आणि दुसरा एक महत्वाचा गोष्ट आहे, आपल्याकडे अनेक लोकांना सवय असते की ते गिअर बदलून गाडी स्लो करायचा प्रयत्न करतात. पूर्वीची लोक असं सांगायचे की ब्रेक हा कमी विश्वासू आणि गिअर हा जास्त विश्वासू मित्र आहेत. त्यामुळे पूर्वीच्या ड्रायव्हरची सवय काय होती की समोर काही दिसलं म्हैस वगैरे वगैरे की पटकन तिसरा दुसरा असा गिअर खटाखट खटाखट ते बदलायचे आणि गाडी स्लो करायची. हो. आताचा कन्सेप्ट वेगळा आहे. आता ब्रेक जी काही ब्रेकचं मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा सिस्टीम आहे ते इतक्या छान झाल्या आहेत, इतक्या पॉवरफुल झाल्या आहेत. ब्रेक ड्रम आले, तुमच्यानंतर त्याला लायनर्स आले, हे सगळं आलं, डिस्क आले, डिस्क ब्रेक आले. आता ते इतकी चांगली झालेली आहे की लोक म्हणतात की गिअर्स फॉर गोईंग आणि ब्रेक्स फॉर स्लोईंग. व्हेरी नाईस. लक्षात ठेवायचं, नेहमी गाडी पळवण्यासाठी गिअरचा वापर करायचा आणि थांबवण्यासाठी ब्रेक्सचा वापर करायचा. खूप छान. उलट कधीच करायचं नाही. गिअर्स फॉर गोईंग, ब्रेक्स फॉर स्लोईंग. यामुळे काय होतं, तुम्ही वारंवार जर गिअर बदलायची सवय असेल ना तर गिअर बॉक्स खोलावा लागला तर येणारा खर्च मोठा आहे. हो. वारंवार ब्रेक मारले आणि ब्रेक पॅड समजा खराब झाले तर ब्रेक पॅड रिप्लेस करायचा खर्च फार कमी आहे. येस. त्यामुळे हाही प्रॉब्लेम होतो. दुसरा महत्वाचा असा आहे की तुम्हाला गिअर बदलताना एक हात स्टिअरिंग वरचा सोडावा लागतो आणि जास्त रिस्की होतो. ब्रेक दाबाला तुम्हाला हात सोडायची काही गरज नसते, त्यामुळे स्लो करण्यासाठी गिअर बदलायचा नाही. व्हेरी नाईस. म्हणजे त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे. आता आपण त्या ह्याच्याकडे आलो होतो. या चिन्हांमध्ये मला असं सांगायचंय, जसं मी तुम्हाला म्हटलं की चिन्हांचा नुसता अर्थ असून माहिती उपयोगाची नाही. या चिन्हांमध्ये ना 2 चिन्ह आहेत, ती मला प्रामुख्याने सांगायची आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी चिन्ह वर्तुळात असतात ती मॅन्डेटरी. त्यामध्ये पण एक सोपं करून सांगतो की ज्याला आडवी क्रॉस लाईन मारली आहे ते न करण्याची सक्ती, करू नकाच. म्हणजे लाल रेखा आडवी आली ना, ओव्हरटेक करू नकाच, यू टर्न घेऊ नकाच. नकाच म्हटलं की पार्किंग करू नकाच. नकाच म्हटलं की एक तिरपी रेघ लाल. आणि करण्याची सक्ती म्हणजे निळा रंग. पाटी गोलच, पण तिथं हॉर्न वाजवाच. इथं युटर्न घ्याच. जर निळ्या रंगावर असेल तो युटर्न दिलेला तर कंपल्सरी तुम्हाला घ्यावा लागेल. तुम्ही म्हणाल माझं घर समोरच आहे, नाही, तुम्हाला युटर्न घेऊन राऊंड मारून तिथे यावं लागेल. तर करण्याची सक्ती म्हणजे निळा रंग आणि लाल आडवी रेघ आली म्हणजे न करण्याची सक्ती. आता या मॅन्डेटरी साईन मध्ये 2 साईन अशा आहेत की ज्या राऊंड मध्ये नाहीत, त्या अपवाद आहेत. एक हेक्झॅगोन मध्ये आहे आणि एक उलटा त्रिकोण आहे. ओके. मी अनेक ठिकाणी विचारलं, एकदा तर विचारलं एका शाळा कॉलेजेसमध्ये तर ते म्हणाले कुटुंब नियोजनाचा त्रिकोण आहे. तर त्या चिन्हांचा अर्थ असा आहे, ती चिन्ह ह्या सगळ्या चिन्हांमध्ये सगळ्यात महत्वाची आहे. आणि परदेशामध्ये या चिन्हांना अनन्यसाधारण महत्व आहे, किंबहुना ती त्यांच्या रक्तामध्ये भिनली आहेत. काय? स्टॉप आणि प्रोसीड. हो. थांबलंच पाहिजे. अरुंद गल्लीतनं मुख्य रस्त्यावर येताना थांबलंच पाहिजे. हेक्झॅगॉन मध्ये स्टॉप लिहिलेलं असतं किंवा रस्त्यावर 2 सलग पट्टे मारले असतात आडवे, जिथं गल्ली मुख्य रस्त्याला भेटते, ते म्हणजे कंपल्सरी स्टॉप. कुत्रं नसलं तरी थांबायचंच. पूर्ण गाडी स्टँड स्टील आणि मग पाहायचं आणि मग जायचं. जर आधी कुठली गाडी येत असेल मुख्य रस्त्यावर त्याला आधी जाऊ द्यायचं. आणि दुसरं आहे गिव्ह वे. आता गिव्ह वेचा पण अर्थ जवळजवळ तोच आहे, पण इथे तुम्ही थांबण्याची सक्ती नाहीये, पण खात्री करायलाच पाहिजे. मार्ग द्यायचा आहे त्याला, पण तुम्ही हळूहळू हळूहळू पुढे आला, क्रिप अँड पीप तर चालणार आहे. तिथे तुम्हाला दंड होणार नाही. कारण स्टॉप आणि प्रोसीड नाहीये, पूर्ण थांबायचं नाहीये. स्टेशनरी गाडी नकोय,
तुम्ही थोडंसं पुढे जा, खात्री केली की गाडी नाहीये आणि गेलात तर ठीक आहे. तर ही 2 चिन्ह जी आहेत ना ती आपल्याकडे पण खूप महत्वाची तुम्ही जसं म्हटलात बाहेर देशी, हे सर मी स्वतःही एक्सपिरियन्स केले की बाहेर देशी कुठलाही ड्रायव्हर असेल तो एका अरुंद गल्लीतनं बाहेर येत असेल तर तो पहिल्यांदा थांबतो, पाहतो आणि मग पुढे जातो. 100% तर आपल्याकडे ते केलं तर खूप त्याचा फायदा खूप अपघात कमी तर होतील. याच्यात अजून एक गोष्ट आहे सर, तुम्ही आता हा मुद्दा बोललाच तर सर अनेक वेळा सिग्नल असतो, रेड सिग्नल आहे आणि काही ठिकाणी सर असं रोड म्हणजे टर्न असतं जिथे लोक रेग्युलरली टर्न घेतात सर, पण तो सिग्नल काही वेळेस चालू असतो, काही वेळेस बंद असतो. सर ह्याच्यात अर्थ काय, म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की मी कधी गेलं पाहिजे किंवा कधी मी थांबलो पाहिजे. आता अनेक वेळा सर तो ग्रीन लाईट असतो पण तो ग्रीन लाईट बंद होतो, पण रेड लाईट चालू असतो तेव्हा ग्रीन लाईट चालू असतो अनेक वेळा, जिथे तुम्ही तो लेफ्ट घेऊ शकता. सर त्यात फ्री लेफ्ट कधी असतं आणि फ्री लेफ्ट कधी नसतं घ्यायचं? फ्री लेफ्टला जास्तीत जास्त चालना खरं तर आपल्याकडे दिली पाहिजे. काही वेळेला त्यावेळी कन्स्ट्रेंट असू शकतात की तुम्हाला फ्री लेफ्ट का नाकारला जातो की त्यावेळेला समोर येणाऱ्याला तो रस्ता उघडा केलेला असतो, त्यावेळी तुम्ही पण गेलात तर तिथे अपघात होईल म्हणून तो टाळलेला असतो. पण ज्यावेळी फ्री लेफ्ट सतत चालू असतो त्यावेळी तिथं तुम्हाला इंडिकेटर येत असतो, तुम्ही जायला काही हरकत ओके, म्हणजे सर जिथे मर्जिंग ट्रॅफिक आहे तिथे फ्री लेफ्ट हा कायम घेतला नाही नसतो. आणि काही वेळेला ज्या ठिकाणी नसतं मर्जिंग ट्रॅफिक त्यावेळी फ्री लेफ्ट देऊ शकतात. ओके. आता दुसरं महत्वाचं मी सांगितलं होतं की चिन्हांचा नुसता अर्थ माहित असून उपयोग नाही, त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरने काय करायचं हे महत्वाचं आहे. यातलं अजून एक उदाहरण देतो. भुसावळच्या पुढे त्या वरणगावला एक रेल्वेचा अंडरपास होता, म्हणजे कॉन्क्रीटने बांधलेला होता आणि वरनं रेल्वे जात होती आणि टनेल सारखं छोटंसं, आणि त्याची उंची तिथं दिली होती, म्हणजे उंचीची मर्यादा असं जे राऊंड मधलं चिन्ह असतं ना, 3.8 मीटर उंचीची मर्यादा असं ते चिन्ह होतं. एक LPG गॅसचा टँकर 26 टन त्याच्यामध्ये गॅस भरलेला LPG, आणि त्या मूर्खाने काय केलेलं 7-8 प्रवासी घेतलेले. आता खरं गॅसच्या गाडीमध्ये तर कधीच कोणत्याच गाडीत घ्यायचे नसतात, पण किमान त्या हजार्डस केमिकल किंवा एक्सप्लोजिव्ह वाहन आहे त्याच्यामध्ये तरी पॅसेंजर घ्यायचे नाही. त्याने ते 7-8 पॅसेंजर घेतलेले. आणि ह्या गॅस टँकरच्या वरती एक असा लोखंडी चौकट असते बघा, त्याला ग्रीड म्हणतात. ग्रीड, ती ग्रीड लावली. ती ग्रीड काय असते की त्या टँकरची हाईट किती आहे, त्या गाडीची मॅक्सिमम हाईट किती आहे ते ठरवण्यासाठी, म्हणजे ती कुठल्या पुलाखालनं ती जाऊ शकते, कुठल्या पुलाखालनं जाऊ शकत नाही, यासाठी ती ग्रीड असते. ते 3.8 मीटर किंवा काय 3.6 मीटर असेल. याला आपल्या गाडीची उंची माहित नाही. हा भर वेगाने त्याच्या खालनं गेला, इतका मोठा एक्सप्लोजन झालं, स्फोट झाला. ती 7-8 पॅसेंजर, ते क्लीनर, ड्रायव्हर सगळे तर गेलेच. त्या रेल्वेच्या पुलाचे तुकडे लोखंडी कित्येक किलोमीटर लांब जाऊन उडाले होते. कशामुळे? चिन्ह माहित नाही किंवा पाहिलं नाही की इथनं आपली या पुलाच्या खालनं आपली गाडी जाणार नाही, आपल्या गाडीमध्ये एक्सप्लोजिव्ह आहे, आपण पॅसेंजर भरता कामा नये. म्हणजे या सगळ्या गोष्टी माहीत असतात पण माहित पाळत नाही. किती म्हणजे हे चिन्हाचं मी नेहमी सांगतो की तुम्हाला चिन्हांच्या अर्थ माहीत असून उपयोग नाहीये नुसता पोपटासारखा की पुढे शाळा आहे. तू काय करणार की शाळेतनं बाहेर पडणारी मुलं असू शकतात, ती आडवी तिडवी पळू शकतात, त्या ठिकाणी मला हळू गेलं पाहिजे. इथं रिक्षातनं प्रवासी उतरवतील, लहान छोट्या बसेसमधून शाळेची मुलं उतरतील, पटकन पळत जातील पाठीवर दप्तर टाकून. तर ह्या गोष्टी पुढचं माहित पाहिजे की मला स्पीड कमी केला पाहिजे. येस, तुला गंमत सांगतो अजून एक. त्या इथं खंडाळ्याला मी गेलो होतो. पूर्वीचा जो आपला रस्ता होता तेव्हा घडलेली घटना, 1988-89ची. त्या ठिकाणी तिथं बोर्ड लावलेला आहे की लँडस्लाईड. आता लँडस्लाईडचा अर्थ असा असतो की तिथं कोणी थांबता कामा नये, पटकन तिथनं जास्तीत जास्त लवकरात लवकर त्या एरियात पास झालं पाहिजे. तिथली जमीन जी आहे वरची डोंगराची ती ठिसूळ आहे आणि कधी पण घसरू शकते, पडू शकते. मूर्ख लोक त्या ठिकाणी गाडी पार्क करून माकडांचे फोटो काढत होते आणि त्या खंबाटकी घाटातल्या दऱ्यांचे फोटो काढत होते, सेल्फी घेत होते. कुठं? जिथं पार्किंग प्रोहिबिटेड, जिथं ते हे लँडस्लाइड अहेड असा बोर्ड लावलेला आहे, जिथं चिन्ह लावलेलं आहे, त्या ठिकाणी उतरून लोक फोटो काढत होते. हे आजही दिसतं. लोकांना माहितीच नाही की या चिन्हाचा अर्थ काय, माझी ड्युटी काय. समजा माहित पण असेल की लँडस्लाइड, तिथं तू गाडी थांबवायची खाली. सर पावसाळ्यात तर सर तिथं भुशी डॅमला जाताना आपण पाहतो तिथं गाडी थांबवायची आहे. लँडस्लाइड आहे ते लिहिलंय तर
हो. ते किती हे ना, चिन्ह माहीत असून उपयोग नाही. तिथं अर्थ त्या ठिकाणी काय करायचंय ते आपल्याला कळलं पाहिजे. फुरसिंगचा ऍक्सिडेंट सगळ्यांना माहित असेल की एक शाळेची बस चालली होती, 34 माणसं त्या अनगार्डेड रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल बस ट्रिपला गेली. आम्ही जेव्हा तो ऍक्सिडेंट पाहिला ना, तेव्हा त्याचा गिअरबॉक्स जेव्हा आम्ही पाहिला तेव्हा गिअर न्यूट्रल मध्ये होता. कशी गाडी क्रॉस होईल? म्हणजे साधारणपणे म्हणजे नेहमी सांगतो मी की रेल्वे क्रॉसिंग करत असताना एक तर तुम्ही खाली उतरलं पाहिजे असा नियम आहे. ड्रायव्हरनी कानोसा घेतला पाहिजे की रेल्वे येते का नाही, खात्री केली पाहिजे. एकाला तिथंच उभं ठेवलं पाहिजे आणि त्यात 34 मुलं शाळेची भरलेली, आणि मग क्रॉस केला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सांगत असतो की रेल्वे क्रॉस करताना गिअर बदलायचा मूर्खपणा करू नका. जे काय गिअर लावायचा असेल फर्स्ट सेकंड तो आधी ठेवा आणि त्याच्यामधनच तो रेल्वे रूळ क्रॉस करा. तेवढा तो 4 फुटाचा पोर्शन तरी तसा तुम्ही ओलांडा. काय झालं असेल की हा एक तर ती क्रॉसिंग करायला गेला, तेवढ्यात तिकडनं रेल्वेचा मोठा हॉर्न आला की मोठ्याने रेल्वे येते. धाडकन ती रेल्वे येताना दिसली. त्याच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं, 34 मुलं, तो आक्रोश, तो ऍक्सिडेंट, आणि त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. त्यात तो गिअर बदलायला गेला आणि मग त्याला गिअर काय तो परफेक्ट त्या ठिकाणी सेट करता आला नाही आणि तो अपघात झाला. किती बारीक गोष्ट असतात. म्हणून सांगतो की चिन्हांचा अर्थ आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय करायचंय हे पण आपल्याला कळलं पाहिजे. हे अनेकांना माहित नसतं. आता विशेष करून त्या शेवरॉन हॅचेस, डायगोनल स्ट्रिप्स कुठे असतात? ह्या साधारणपणे हायवेला किंवा मोठ्या शहरामध्ये सुद्धा पुढे ज्या वेळेला डिवायडर चालू होतो, लोखंडाचा म्हणा किंवा कॉन्क्रीटचा म्हणा, तेव्हा त्याच्या आधी त्या शेवरॉन हॅचेस किंवा डायगोनल स्ट्रिप्स मारलेल्या असतात. त्याचा अर्थ असा आहे की आता पुढे डिवायडर चालू होणार आहे, तुम्ही इथं ओव्हरटेक करू नका, पुढे जायची घाई करू नका. आम्ही मुंबईला एक अपघात पाहिला होता. 31 डिसेंबरची रात्र, 5-6 मुली, 3-4 मुलं खूप दारू पिऊन तर्र झालेले, आणि त्या शेवरॉन हॅचेस जवळ तो गाडी ओव्हरटेक करायला गेली आणि करवतीने कापावी तशी ती जिप्सी कापली गेली होती. इतक्या वेगात ते होते आणि त्या बरोबर बॅरियरला, लोखंडी डिवायडरला धडकले जाऊन. सर, इथं आपल्याला दररोज इथे पाहायला मिळतं. तुम्हाला चिन्हांचा, तेच सांगतो की चिन्हांचा मागचा अर्थ, आणि माझ्या पुस्तकामध्ये तेच केलंय मी. प्रत्येक पानाच्या खाली एक चिन्हाचा अर्थ देऊन असाच लेआउट केलाय. त्याच्या मागे तुम्ही काय करायचंय असं चिन्ह दिसल्यानंतर ते सांगितले की हे फार महत्वाचं. रोड मार्किंग जे आहेत सर, ते अनेक वेळा लोकांना माहित नाहीयेत सर. जेणेकरून आता अखंड लाईन आहे किंवा ब्रोकन लाईन्स असतील, तो पांढरा आहे, पिवळा आहे. एकदम सिंपल आहे. मी काही वेळेला अगदी सिंपल करून सांगतो की रस्त्यावर मोर इज द पेंट, मोर इज द डेंजर. हा, तुटक लाईन आहे, तुम्ही लेन बदलू शकता, जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुटक लाईनची सलग लाईन झाली, आता एक सलग लाईन असेल तर ओव्हरटेकिंग इज डिस्करेज्ड. शक्यतो तुम्ही करू नका, कारण की पुढे झोन ऑफ विजन नाहीये, तुम्हाला समोर येणारी गाडी दिसत नाही, ते सगळे तुम्ही ओव्हरटेक करायचा प्रयत्न करू नका. तीच मधला पट्टा डबल झाला, 2 सॉलिड स्ट्रीप झाले, तर कोणीच ओव्हरटेक करायचं नाही. समजा एका बाजूला सॉलिड पट्टा आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉट 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 आहे, तर ज्याच्या बाजूला डॉट आहे तो ओव्हरटेक करू शकतो, पण ज्याच्या बाजूला सॉलिड पट्टा आहे त्याला ओव्हरटेक करता येणार नाही. ओके. म्हणजे जितका पेंट जास्त वाढत जातो तेवढा धोका वाढत जातो. डायगोनल हॅचेस, जिथं सगळीकडेच पेंट मारलाय. येलो बॉक्स, तो तर सगळ्याच रंगोलीला असतो, आणि या येलो बॉक्सचा तर कोणाला अर्थच माहित नसतो की चौकामध्ये येलो बॉक्स का पेंट केलाय. असं मी ट्रॅफिक कॉन्स्टेबलना विचारलं, त्यांनाही माहित नव्हतं एका प्रशिक्षणाच्या वेळेला. ओके. काय त्याचा अर्थ काय? तर येलो बॉक्सचा अर्थ इतका सुंदर आहे की तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅफिक कॉन्स्टेबल तो येलो बॉक्सच्या ठिकाणचा चौक नियंत्रित करण्यासाठी कोणी ठेवायचीच गरज नाहीये. त्याचा अर्थ काय आहे की यू शुड नॉट एंटर द येलो बॉक्स अनलेस युअर एक्झिट इज क्लिअर. लक्षात घ्या, आता मी चौकाच्या ह्या बाजूला उभा आहे, मला समोर जायचंय, पण समोरची ट्रॅफिक त्या बॉक्स पर्यंत येऊन, येलो बॉक्स पर्यंत, चौकापर्यंत येऊन जाम झालेली आहे. माझी गाडी त्या बॉक्सच्या पलीकडे त्या रस्त्यापर्यंत जाईल अशी शक्यताच नाहीये. तिथपर्यंत ट्रॅफिक जाम आहे. मग मला जरी ग्रीन सिग्नल पडला तरी मी गाडी पुढे जायची नाही. अशी कधी वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे की मला येलो बॉक्स मध्ये गाडी थांबवावी लागेल. ओके. अनलेस युअर एक्झिट इज क्लिअर, यू मस्ट नॉट एंटर द बॉक्स. ओके. मग तिथली जेव्हा ट्रॅफिक निघेल, पुढे जाईल, त्यावेळी जेव्हा ग्रीन सिग्नल पडेल तेव्हा मी पुढे जायचं.
नाही तर एकदा ग्रीन सिग्नल पडून जाऊ दे, दोनदा पडून जाऊ दे, तीनदा पडून जाऊ दे, पण जर तिथली ट्रॅफिक जॅम असेल आणि माझी गाडी मावायची शक्यता नसेल तिथे, तर मी येलो बॉक्स ओलांडायचा नाही. हो. इतकं सुंदर कल्पना. यामुळे काय होतं, समजा पुढे ट्रॅफिक जॅम आहे आणि तरी मी गाडी टाकली, मला ग्रीन सिग्नल मिळाला, मी जाणार. Correct. मी गेलो, माझ्या मागे दुसरी आली, तिसरी आली आणि तो सगळा रस्ता जो चौक आहे तो जाम होऊन गेला. पुढचं ट्रॅफिक तर क्लिअर नाहीये. मग इकडनं येणाऱ्या गाड्या आहेत त्यांनाही जाता येत नाही, इकडनं येणाऱ्या गाड्या आहेत त्यांनाही जाता येत नाही, समोर येणाऱ्या गाड्या आहेत इकडे वळणार आहेत त्यांनाही जाता येत नाही, कारण की मी चौकच जाम करून टाकला. म्हणून चौक क्लिअर ठेवायचा. माझा ग्रीन सिग्नल जाऊ दे, पण इतरांना जेव्हा मिळेल तेव्हा त्यांना तरी जाता येईल आणि वाहतूक क्लिअर होत राहील. इतका त्याचा चांगला उपयोग आहे. सर, मलाही हे एवढं माहित नव्हतं सर, आज खूप छान झालं तुम्ही सांगितलं. सर, आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे सर, की आता आपण बोललो की ह्यात माइंडसेट आहे किंवा प्रत्येक व्यक्तीच्या काही बिहेवियरल इश्यूज आहेत. सर, डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग बद्दल काय तुम्ही सांगू शकाल, जेणेकरून सर मला वाटतं की डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग हे खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. तर मला वाटतं आपले व्ह्युअर्स यांना डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग बद्दल काही अशा माहिती मिळाव्यात की जेणेकरून उद्या ते जेव्हा गाडी चालवतील रस्त्यावरती तर ते एक चांगले नागरिक आणि चांगले रोड युजर्स झाले पाहिजे. डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे काय असतं माहिती का, अलर्टनेस ऑफ द इलिगल ऍक्ट्स अँड ड्रायव्हिंग एरर्स ऑफ द अदर्स. म्हणजे मी स्वतः चांगली गाडी चालवणार आहे, माझ्याकडनं चूक करणार नाही एवढं सफिशियंट नाहीये. माझ्याशिवाय या रस्त्यावर जे गाडी चालवणारे लोक आहेत ते सगळे मूर्ख आहेत, ते कायदा न पाळणारे आहेत, ते मला अडचणीत आणणार आहेत वेळोवेळी, आणि तरी त्यांच्यापासून मला कसं सुरक्षित राहता येईल, स्वतःभोवती एक सेफ सर्कल कसं निर्माण करता येईल, याला म्हणतात डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग. म्हणजे इतरांच्या ज्या इलिगल ऍक्ट आहेत, इतरांचं जे सिग्नल जम्पिंग आहे, म्हणून मी म्हटलं की ग्रीन जरी सिग्नल पडलेला असला तरी गो इफ इट इज सेफ. कारण इलिगल ऍक्ट ऑफ अदर, कोण रेड सिग्नल जम्प करून अचानक मध्ये येईल, म्हणजे तुम्हाला सिग्नल आहे तुम्ही जाऊ शकता, नंतर ऍक्सिडेंट झाल्यानंतर पोलीस येतील आणि त्याला पकडतील, त्याची चुकी होती, सगळं कबूल आहे, पण मला ऍक्सिडेंटच द्यायचा नाही ना, त्याच्या चुकीमुळेही नाही माझ्या चुकीमुळेही नाही. तर डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे इतर सगळ्यांनी कितीही चुका केल्या तरी मी अपघात होऊ देणार नाही असं वातावरण मी निर्माण करेल, याला म्हणतात डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग. हो. आता काय उदाहरण द्यायचं झालं तर गंमत बघा, साताऱ्याला जेव्हा मी होतो ना त्यावेळी आम्ही 4 अधिकारी होतो, मी, अमोद मरकळे, अशोक पवार, आम्ही सगळे 6:30च्या पुणे सांगली बसने जायचो एसटीच्या, आणि बरोबर 10ला तिथे पोहोचायचो ऑफिसला वेळेमध्ये. त्यावेळी त्याला एक निमण म्हणून ड्रायव्हर होता आणि प्रमोद बनसोडे म्हणून कंडक्टर होता. फार त्या लोकांचं दोघांचं गाडीवर प्रेम, अगदी गाडीचा वाढदिवस साजरा करायचे. आणि रोज अगदी उंब्रज, सातारा, नागठाणे इथं जाणारे सरकारी एम्प्लॉई, बँकेचे एम्प्लॉई रोज कामाने, हे त्यांचे परमनंट गिराहिक होते सगळे. ती गाडी त्या ऑफिसच्याच वेळेत पोहोचत असल्यामुळे अगदी ते, आणि ऑक्युपन्सी तर 100% गाडीची ऑक्युपन्सी 110%, म्हणजे 55 सीट 54 सीट असतील तर मध्ये त्यांनी मुंडे ठेवलेले असायचे लोकांना बसायला, खास स्वतः घेऊन यायचे. पण ते इतकं चांगले प्रामाणिक होते. पण सुरुवातीला काय झालं की 2-3 वेळा असं झालं की त्या कात्रजच्या घाटात जात असताना पुढे एक टँकर होता, दुसरा एक ट्रक होता, त्या माणसांनी बराच वेळेपासून या आमच्या निमणला साईड दिली नव्हती. तो हॉर्न वाजवतोय, ती काही साईड देत नाही. आणि मग घाटामध्ये गेल्यावर काय झालं की एका वळणावर चढावरती त्या गाड्यांचा मोसम तुटला. म्हणजे हे ट्रकच्या भाषेत म्हणतात त्याला मोसम तुटणे. म्हणजे त्याला तो तेवढा हे मिळत नाही, टॉर्क मिळत नाही किंवा चढू शकत नाही, ती गाडी स्लो होते आपोआप, लोड असतो गाडीमध्ये. निमणला वाटलं हीच संधी या गाडीला ओव्हरटेक करायचं. वास्तविक तिथं आंधळवळ होतं घाटातलं, पलीकडनं येणारं वाहन दिसत नव्हतं, तरी याला वाटलं की नाही आत्ताच संधी आहे, आपण ओव्हरटेक करूया. त्याने काय गृहीत धरलं या आमच्या बसच्या ड्रायव्हरने की पलीकडनं साताऱ्याकडनं एकही गाडी येत नाहीये, आणि त्याने बिनधास्त ओव्हरटेक करायला सुरुवात केली. गेली आमची गाडी, पण समोरून गाडी येत असती तर आंधळ्या वळणावर. मग त्या डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग मध्ये मी नेहमी एक मंत्र देतो, सोप्पं एकदम, प्रॉमिसरी नोट माझ्याकडनं, तुम्ही फक्त लिहून घ्या माझ्याकडनं स्टॅम्प पेपरवर, एक्सपेक्ट व्हॉट इज अनएक्सपेक्टेड. हा मंत्र जर फॉलो केला की ऑलवेज एक्सपेक्ट, ती तिथं गाडी येते, मी नाही ओव्हरटेक करणार, मला गाडी जोपर्यंत मला समोरचा रस्ता क्लिअर दिसत नाही तोपर्यंत मी ओव्हरटेक करणार नाही. आंधळ्या वळणावर अजिबात नाही.
भिगवण नावाचं गाव आहे. आता हा रस्ता खूप मोठा झालाय सोलापूरचा. हो, सोलापूर आहे. तेव्हा एक सिंगल रस्ता होता आणि ह्या भिगवण गावाजवळ असं एक डोंगर, थोडीशी छोटासा डोंगर सारखं होतं आणि एकदम असा क्रेस्ट ऑफ द हिल म्हणतात ना, ब्रो ऑफ द हिल. बरोबर. त्या टोकावर काय झालं की पुढे 2 फियाट किंवा गाड्या होत्या. आपली एक गाडी होती, मिल्क टँकर वगैरे होता आणि त्याला एका फियाटने मिनी बस, 13 सीटर मिनी बस होती. ती 13 सीटर मिनी बस त्या डोंगराच्या एकदम टोकावरती त्या टँकरला दुधाच्या ओव्हरटेक करायला लागली आणि समोरून सिमेंट भरलेला ट्रक आला. आता डोंगराच्या टोकावर आपल्याला पलीकडचं काय दिसतं का, क्रेस्ट ऑफ हिलला? मग आपण काय सांगितलं, एक्सपेक्ट व्हॉट इज अनएक्सपेक्टेड. तुम्हाला पलीकडनं येणारं वाहन दिसत नाही, पण ते तिथं आहे, असंच एक्सपेक्ट करा. आता एका चौकात मी उभं होतो आणि तिथं PMTच्या ड्रायव्हरला उजवीकडे वळायचं होतं आणि त्याच चौकात मला सरळ जायचं होतं आणि मला सरळ जाण्यासाठी ग्रीन सिग्नल होता. आता मी एरवी जोरात गेलो असतो तरी काही प्रॉब्लेम नव्हता, कारण की सिग्नल, उलट हल्ली लोकांना इतकी घाई झालेली असते की तो ग्रीन सिग्नल रेड व्हायच्या आधी मला जायचंय पलीकडे. पिवळा झाला तरी लोक पळत असतात, रेसच्या लाईनवर उभा असतात, तरी ते पळत सुटतात. पण मी जर डिफेन्सिव्ह ड्रायव्हर असेल तर माझ्या डोक्यात काय विचारेल माहितीये का, एक काका बसमध्ये बसलेले असतील, त्यांना पुढे उतरायचा, म्हणजे बसचा स्टॉप पुढे आहे, पण अनेक जण सिग्नलवर काय विचार करतात की माझं काम समोरच आहे, मी सिग्नलला गाडी थांबली आहे तर घेतो ना पटकन बसमधून उतरून. आणि ते जर बसमधनं उतरले आणि मी सरळ जोरात चाललोय, माझ्या गाडीच्या पुढे आले तर काय होईल? एक्सपेक्ट व्हॉट इज अनएक्सपेक्टेड. व्हेरी नाईस. की मी सरळ चाललोय, मला सिग्नल आहे ग्रीन, माझ्यावर काही केस होणार नाही, त्या माणसाने सिग्नलला थांबलेल्या बसमधनं उतरता कामा नये. पण त्या काकांना समोर जायचंय एखाद्या पानटपरीमध्ये आणि त्यांना वाटलं मी कशाला तिथपर्यंत जाऊ, ही सिग्नलला गाडी जायला, आत्ताही सिग्नल थांबलेलीच आहे तर घेतो पटकन उतरून, म्हणून ते उतरायला गेले आणि जोरात माझी गाडी आली. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. इनफॅक्ट म्हणजे डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंगचा अर्थ असा आहे की यू मस्ट ऑलवेज एक्सपेक्ट व्हॉट इज अनएक्सपेक्टेड. लोक काय करू शकतील याचा नियम नाही रस्त्यावर. आता मी समजा पुण्याहून बेंगलोरला चाललोय आणि नसरापूर जवळ एक बस थांबलेली मला दिसली. ती बस साताऱ्याकडनं पुण्याला येतोय, मी पुण्याहून बेंगलोरला चाललोय. आता ही बस दिसल्या मी जर डिफेन्सिव्ह ड्रायव्हर असेल तर माझ्या मनात एक विचार आला पाहिजे की या बसमधनं काही खेडूत उतरले असतील का, ते खेडूत त्या बसच्या मागनं रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असतील का, ते खेडूत गावातले लोक आहेत, त्यांना हायवे कसा ओलांडायचा या नियमाची माहिती नसेल आणि मी जर त्याच वेळी जोरात गेलो तर त्याच ठिकाणी ते खेडूत मला आडवे येतील का आणि मग त्यावेळी मी त्यांना वाचवू शकेल का. सो ऑलवेज ट्राय टू बिल्ड अ सेफ सर्कल अराउंड युअर सेल्फ. दॅट इज डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग आणि त्याला एकच उपाय आहे, एक्सपेक्ट व्हॉट इज अनएक्सपेक्टेड. तर आपण दरवेळेस प्रयत्न करतो की प्रत्येक जो आपण कॉन्व्हर्सेशन करतो त्यानंतर मी एखादा गोष्ट आहे जी टेक अवे म्हणून देतो आपल्या व्ह्युअर्सला. तर यावेळेस इनफॅक्ट आपल्याकडे सर आलेत आणि मी त्यांच्याकडनं शिकलोय अनेक गोष्टी, तर मला वाटतं ते टेक अवे आपण सरांकडनंच ऐकू आज. सर, तुम्ही आपल्या व्ह्युअर्ससाठी काही टेक अवे जे नक्कीच इच्छित आहे, अतिशय महत्वाचे आहेत, काही एक हॅशटॅग पॉइंट्स घ्या, बुलेट पॉइंट घ्या की युअर फर्स्ट मिस्टेक इज युअर लास्ट मिस्टेक. हा एक पहिला टेक अवे आजचा. दुसरा टेक अवे असा आहे की डोंट प्ले विथ द कार, इट विल टेक यू टू फार. गाडीशी खेळणं म्हणून कधी वागू नका. तिसरं असं आहे की एक्सपेक्ट व्हॉट इज अनएक्सपेक्टेड ऑन द रोड. तरीही आपल्याला अपघात टाळण्याची जबाबदारी माझी आहे, हे एक महत्वाचं आहे. चौथं टेक अवे असं आहे की सी आणि बी सीन. हा महत्वाचा कन्सेप्ट आहे की तुमचे कपडे कॉन्स्पिक्युअस असले पाहिजे, दुसऱ्यांना उठून दिसणारे असले पाहिजे. रात्री डस्कच्या वेळेला लेट यू बी द फर्स्ट पर्सन ऑन द रोड टू स्विच ऑन द लाईट अँड डस्कच्या वेळेला पहाटे लेट यू बी द लास्ट पर्सन ऑन द रोड टू स्विच ऑफ द लाईट. कारण की हे काही MSCB नाहीये तुम्हाला त्या लाईटचं बिल यायला, पण फ्रुगल नेचरची माणसं असतात, ती मिट्ट काळोख पडला, डोळ्यातनं काही दिसत नाही तरी ती हेडलाईट लावत नाही. काय माणसांचा विचार असतो, तिथं काय तुम्हाला बिल येणार आहे का. सो सी अँड बी सीन कन्सेप्ट. चौथा माझा एक टेक अवे होता की गिअर्स फॉर गोईंग अँड ब्रेक्स फॉर स्लोईंग. कधीही गाडी स्लो करण्यासाठी गिअरचा वापर करू नका, त्याच्यावर लोड देऊ नका.
त्यानंतरचा अजून टेकअवे असा होता की टू व्हीलर रायडर्सनी एक काळजी घेतली पाहिजे, तुम्ही ब्लाइंड स्पॉट मध्ये आहात मोठ्या गाड्यांच्या. नेव्हर गेट सँडविच बिटवीन द टू बिग व्हेकल्स, जायंट व्हेकल्स. असं अनेकांना मी पाहतो जाताना. आणि तिसरी एक अजून गोष्ट आहे इंडियन टू व्हीलर रायडर मध्ये की दे समटाइम, विशेष करून युथ, फॉलो द पेंटेड स्ट्रिप्स. तिथे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन अजिबात नसतो. कधीही त्या पेंटेड स्ट्रिपला फॉलो करू नका आणि त्याच्यावरून गाडी चालवू नका. आणि पुढचा अजून एक महत्वाचा टेक अवे असा आहे की टू सेव्ह द डॉग डोंट डाय डॉग डेथ. कुत्रा आडवा आलं ना तर त्याला मरू द्या, पण तुम्ही कुत्र्याच्या मौतीने मरू नका. ती मनेका गांधी काही सांगू दे. टू सेव्ह डॉग डोंट डाय डॉग डेथ. तो मेला तर मरू द्या. आता व्हॉट आर द क्लोजिंग थॉट्स. आजचं आपण काय क्लोजिंग थॉट असूया. सगळ्यात महत्वाचा तो विषय राहिलाय, आपण पुढच्या ह्याच्यात घेऊ. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. तिसरं, यू मस्ट वेअर द हेल्मेट. आपण हेल्मेट ह्या विषयाला टच करायचं राहिलंय, पण तो कल्याण सरांचा हार्डकोर सब्जेक्ट आहे, त्यामुळे ही इज अ अथॉरिटी इन दॅट. आणि तिसरा आहे डिव्होर्स द स्पीड. आजचा क्लोजिंग थॉट. कधीही मी असं पाहिलंय, हायवेला जो माणूस 120 ने जातो आणि जो माणूस 100 ने जातो, 100 स्पीड लिमिट केलंच आहे, पण जे माणूस जास्त स्पीडने जातात ते फक्त 6 मिनिटं मुंबईपर्यंत आधी पोहोचतात. किती फरक पडतो. सो यू मस्ट डिव्होर्स द स्पीड. हा एक महत्वाचा आहे. चौथं क्लोजिंग थॉट आहे की अँगर इज जस्ट वन वर्ड अवे फ्रॉम डेंजर. अँगरला डी लावला की डेंजर होतो. त्यामुळे वाहन चालकाकडे संयम असला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ट्राय टू कीप कूल. नाना पाटेकरचा वेलकम आठवतोय. तो कसा म्हणतो, कूल कूल कूल. त्याला ती गोळी मारायची फार इच्छा झालेली असते, पण तो स्वतःला सांगत असतो कूल. तसं ड्रायव्हरने सतत स्वतःला सांगितलं पाहिजे कीप कूल कीप कूल. कारण की रस्त्यावरचे तुम्हाला त्रास देत असतात. प्रत्येक चौकात तुमच्या तोंडात शिवी येत असते, कोणतरी आडवा येत असतो, पण ट्राय टू कीप कूल. पेशन्स हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. आणि शेवटचा क्लोजिंग पॉइंट आहे की गिव्ह वे टू अदर्स. जनाब पहिले आप. हे कुठेतरी रक्तात येऊ द्या, नुसतं हिंदी सिनेमातलं नको. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण जसं ऐकलं, आजचा आपला जो कॉन्व्हर्सेशन झाला त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये योगेश बाग साहेब आले होते. तर त्यांचे हे 3 प्रकाशन आहेत ज्यांच्या माध्यमातून मीही भरपूर शिकलो. आता अनेक वर्ष मी सरांना ओळखतो आणि त्यांच्याकडनं मी शिकलो. तर तुम्ही जर का नवीन ड्रायव्हर असाल किंवा रायडर असाल आणि तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही व्यवस्थित शिकलं पाहिजे, तुम्हाला सगळे नियम कळले पाहिजेत, तर तुम्ही अवश्य हे पुस्तक ऑर्डर करू शकता. तुम्हाला खाली नंबर मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या याच्यातच तुम्हाला नंबर्स दिसतील. त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा आणि आम्ही प्रयत्न करू की हे बुक्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. थँक्यू. तर आजचा जो आपला एपिसोड आहे तो आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना जास्त आवडला असेल. तर आता आपण असेच अनेक गेस्ट्स आपण आपल्या या कॉन्व्हर्सेशन्समध्ये घेऊन येणार आहोत. तर हा जो आपला एक उपक्रम आहे, त्या उपक्रमातून आपण जास्तीत जास्त लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात. Thank you for watching, and I would hope that you all have subscribed and liked so that this reaches a farther audience. Thank you.